फेसबुकवर आपलं स्ट्रीमिंग सुरू झालेलं आहे आणि सगळ्या आपल्या झूम मध्ये आलेल्या मित्रांना, फेसबुकवरच्या मित्रांना सगळ्यांना नमस्कार. माझं नाव समीक्षा आणि मी तुमच्या सगळ्यांशी लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा इथून संवाद साधते आहे. थोडंसं लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल 2 शब्दात माहिती देऊन नंतर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. 1973 साली लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात झाली. स्वर्गीय बाबा आमट्यांचं स्वप्न होतं की आदिवासींसाठी काहीतरी आपण सुरू करावं आणि डॉक्टर प्रकाश आणि मंदा आमट्यांनी या दोघांनी आरोग्य सेवा, शिक्षण आणि पर्यावरणाचं रक्षण ह्या 3 गोष्टींवर भर देऊन गेले 45 वर्ष इथे निरलसपणे काम चालू आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे जण जी आहोत इथे ती शिक्षण क्षेत्रात काम करणारे आहोत. जेव्हा लॉकडाऊन लागलं मार्चमध्ये तेव्हा आम्हाला असं कोणालाच वाटलं नव्हतं की ते इतके दिवस चालेल आणि इतकं गंभीर स्वरूप त्याचं होईल. त्यामुळे आम्ही असा विचार केला होता की 2 आठवड्यांनी शाळा सुरू होईल आणि आमची मुलं पण त्याच हिशोबाने घरी गेली होती. आणि जसं जसं लक्षात येत गेलं की हा प्रकार खूपच गंभीर आहे आणि हे खूप मोठं संकट आहे आणि ते चिरकाळ टिकणारं आहे. तर तेव्हा असं वाटायला लागलं की काहीतरी आपण करणं गरजेचं आहे. कारण जे शहरी मुलांचं आयुष्य आहे आणि त्यांच्या समस्यांवर जे काही समाधान निघतं, तेच इथे दुर्गम भागामध्ये किंवा आदिवासी भागामध्ये काम करताना लागू होत नाही. हे आम्हाला वेळोवेळी जाणवत आलेलं आहे आणि ह्या घडीमध्ये तर ते अजून प्रकर्षाने दिसून येतं की आमची जी सगळी मुलं आहेत ती जरी 5 महिने 5.5 महिने शाळेत गेलेली नसली तरी त्यांचा जो लर्निंग गॅप होणार आहे या काय म्हणतात त्याला शाळेत न गेल्यामुळे तो कितीतरी पटीने जास्त असणार आहे. 1-2 वर्ष मागे कदाचित ही मुलं जातील त्यांच्या क्षमतांचा असा खूप मोठी धोक्याची सूचना अशी दिसून येते. त्यामुळे आपण सगळ्यांनी याबद्दल खूप गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच संवेदनशीलतेने त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर हा सगळा विचार करताना आम्हाला असं वाटलं की काही समविचारी लोक की जे याबद्दल बोलू शकतील तर त्यांनी आपले विचार एकतर प्रकट केले पाहिजेत आणि दुसरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो सगळ्यात महत्वाचा आपला दुवा असणार आहे तो म्हणजे शिक्षक. तर त्या शिक्षकाचं सुद्धा सबलीकरण आणि क्षमता विकसन या 2 गोष्टी झाल्या पाहिजेत. तर त्यासाठी म्हणून ही जी वेब सिरीजची मालिका आपण सुरू केलेली आहे. तर त्याचा आज पहिलाच काय म्हणतात त्याला सिरीजचं लेक्चर आहे आणि आम्ही सगळ्यांनी माझ्या पूर्ण टीमनी त्याच्यासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे. आपण अजिबात वेळ न घालवता एक सगळ्यांना नियम म्हणून सांगून ठेवते की प्लीज सगळ्यांनी तुमचे माईक जे आहेत ते म्यूटवर ठेवा म्हणजे सेठिया सरांचं आपल्याला जास्तीत जास्त चांगलं पद्धतीने ऐकता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे सेशन आहे ते जास्तीत जास्त आपण इंटरॅक्टिव्ह करायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा जर काही अनुभव शेअर करायचे असतील तर त्यांनी प्लीज हात इथे वर म्हणजे जसं आपण वर्गामध्ये करतो तसं हँड रेज करायची एक सिस्टीम आहे. तर ती तुम्ही करून मग तुम्हाला आम्ही अनम्यूट करून तुम्हाला बोलायची संधी दिली जाईल. सेठिया सरांचा थोडक्यात परिचय करून देते. अनेक जणांना ते माहीतही असतील आणि फारच लहान तोंडी मोठा घास होतोय खरं तर, पण त्यांची ओळख करून देते. छात्र प्रबोधनचे ते संपादक म्हणून आपण त्यांना अनेक वर्ष ओळखतो आणि छात्र प्रबोधन मासिक मी लहान असताना वाचायचे आणि आता मोठी झाले तरी पण मी वाचतच असते, इतकं मला ते आवडतं. आणि त्यांनी अनेक जणांना त्यांच्या झपाटल्यापणाने प्रेरित केलेलं आहे. 10 ते 40 वयोगटातील अनेक लोकांसाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं आयोजित केलेली आहेत आणि मी त्यांनी भारतभरामध्ये प्रवास केलेला आहे, वेगवेगळ्या बैठका हे सगळं घेतलेलं आहे. त्याचसोबत त्यांनी व्यक्तिमत्व विकसन आणि संवर्धन याच्यासाठीची अनेक पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. तर आज सर आपल्याला लाभलेले आहेत आणि आपण त्यांच्यासोबत भरपूर चर्चा गप्पा करणार आहोत.
तर आपण लगेच सुरुवात करूया. फक्त एक सूचना अशी आलेली आहे, की FB म्हणजे Facebook लाईव्ह पण चालू आहे. तर जे इथे फक्त 100 ची कॅपॅसिटी असल्यामुळे जे लोकं तिथून बघत आहेत, त्यांनी त्या कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारावे आणि त्या कमेंट सुद्धा आम्ही घेण्यात येऊ. तर मी आता सेठिया सरांना अशी विनंती करते, की त्यांनी सुरुवात करावी. नमस्कार समीक्षाताई. खूप मनापासून आनंद होतोय की हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाच्या बरोबर या निमित्तानं पुन्हा एकदा जोडण्याची संधी मिळाली. सुमारे 10-15 वर्षांपूर्वी 2 वेळा मी त्या भागात येऊन गेलेलो आहे आणि सर्व प्रकल्प खूप जवळून अनुभवलेले आहेत, पाहिलेले आहेत. मंदाताई प्रकाश भाऊं बरोबर गप्पा झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या, याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय. मध्यंतरी चर्चा अशी चालू होती की या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण शिक्षकांपर्यंत काय पोचवू शकू. मग समीक्षाताईशी बोलताना असं वाटलं की माझे काही इथले अनुभव, प्रबोधिनीतले काही अनुभव, ठिकठिकाणी चालू असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, गप्पा, यातल्या काही गोष्टी आपल्या गटांपर्यंत का पोचवता आल्या, त्यातून जर का आपण जास्ती विचार करू शकलो, जास्ती कृती करू शकलो, तर उपयोग होईल. आणि मग असं वेगवेगळे विषय काढताना आत्ताचा विषय डोळ्यासमोर आला की प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या अलीकडची एक पायरी म्हणून शिक्षक म्हणून आपण स्वतःला कसं कसं तयार करत जाऊ शकू. आणि त्या दृष्टीनं म्हणून आजच्या या सगळ्या सत्राची मांडणी मुख्यतः होणार आहे. शिक्षकांसाठी संधी आणि दिशा. बऱ्याच वेळेला संकटाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात. अनेकांना ते संकट म्हणूनच जास्त भेडसावतं आणि त्यातच ते अडकूनही पडतात. तर काही जणांना या संकटाच्या काळात सुद्धा संधी दिसते आणि त्या संधीचं ते रूपांतर हे प्रत्यक्ष वेगवेगळ्या गोष्टी पुढे नेण्यासाठी करत असतात. त्यामुळे आज मी करोनामुळे कशी दारुण परिस्थिती निर्माण झालेली आहे, कसं भयंकर चित्र आहे, शिक्षणामध्ये कशी विषमता निर्माण झालेली आहे, या सगळ्याबद्दल न बोलता जे काही वास्तव आहे त्या वास्तवाला आपल्याला उत्तर शोधण्यासाठीची रचना म्हणून तेवढं पाहूयात असं मला वाटतं. एका मोठ्या उद्योजकाच्या टेबलावरती समोरच्याला उद्देशून एक वाक्य असं लिहिलेलं होतं, डोंट कम विथ प्रॉब्लेम्स, कम विथ सोल्युशन्स. तुम्ही प्रश्न घेऊन येऊ नका, उत्तर घेऊन या. भले उत्तर चुकीचे असतील, अर्धवट असतील, अपुरी असतील, पण काहीतरी उत्तर घेऊन या. आजच्या माझ्या मांडणीमध्ये उत्तरांवरती भर जास्ती असणार आहे. प्रश्न ओघानं जर काही आले तर आपण घेऊयात, पण मुळामध्ये संधी म्हणून या सगळ्या प्रक्रियेकडे आपण कसं पाहू शकू आणि त्यातही स्वयंविकासाची संधी म्हणून. ही सगळी मालिका जवळजवळ 10-11 दिवसाची चालणार आहे. त्यामुळे या मालिकेमध्ये वेगवेगळे विषय शिकवण्याच्या संदर्भात, वेगवेगळे तंत्र वापरण्याच्या संदर्भात, तंत्रज्ञान स्नेही आपण कसं होऊ शकू याच्या संदर्भात वेगवेगळे विषय पुढे येत राहणार आहेत. त्यामुळे त्याच्याशी मी आता फार न जोडता शिक्षक म्हणून आपण स्वतः या सगळ्या काळामध्ये ही स्वतःच्या विकासाची संधी आणि काय दिशेनं तो विकास आपण करू शकू याबद्दलची चर्चा ही प्रामुख्याने करणार आहोत. तर समीक्षकांनी सांगितलं असं की मला शक्यतो एकतर्फी बोलायला फार आवडत नाही. त्यामुळे आपण जे कोणी आता सगळेजण हे ऐकतात ठिकठिकाणी त्यांना मी काही प्रश्न विचारत पुढे जाणार आहे. आणि ज्यांना शक्य त्यांनी चॅटबॉक्समध्ये, ज्यांना शक्य त्यांनी आपापल्या वहीमध्ये, अगदीच नसेल तरी त्यांना मनामध्ये तरी या प्रश्नांवरची काही उत्तरं ती नोंदवायचा प्रयत्न करावा. आता पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना असा आहे, की गेल्या 3-4 महिन्यात तुम्ही विशेष काय काय केलं. मग ते स्वतःबद्दलचं असेल, शिक्षणाबद्दलचं असेल किंवा अन्य कुठल्याही बद्दलचं, पण विशेष काय केलं तुम्ही याबद्दल जरा एक मी 2 मिनिटं तुम्हाला वेळ देतो. मुद्द्यांच्या स्वरूपात आपापल्या ठिकाणी लिहा किंवा चॅटबॉक्समध्ये आपण नोंदवायला हरकत नाही. एक 2-3 जणांना मी संधी देणार नंतर बोलायला. 2-3 मिनिटं आपण जरा लेखनासाठी, विचारासाठी घ्यावा असं मी म्हणेन. प्रश्न साधा, सोपा, सरळ आहे. गेल्या 3-4 महिन्यात म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये, या सगळ्या कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये तुम्ही विशेष काय काय केलं.
आणि हे विशेष फक्त शाळेच्या संदर्भातच अपेक्षित आहे असं नाही, तर व्यक्तिगत संदर्भातलंही असू शकेल, पण हे विशेष केलं काहीतरी असं नोंदवावं असं वाटतंय तुम्हाला, ते जरा नोंदवा. चालू असतं मला चॅट बॉक्स बघता येतो. किती चालू असतं? काही जण लिहित आहेत, काही जणांनी चॅट बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे. मी समीक्षा त्यांना असं सुचवीन की तुम्ही 2-3 जणांना किंवा आपले कोणीही अनम्यूट करून आपला अनुभव जर का 1-2 मिनिटं जर का सांगू शकलात की 1-2 वाक्यामध्ये की हे मी विशेष केलं. हॅलो हॅलो हा बोला. आमच्या कसारे सर आहेत, ते बोलतात. हा हा त्यांना unmute कर. अनम्यूट अनम्यूट करा आणि बोला. सर अनम्यूट करून मग बोला. हा बोला आता. हॅलो. हा बोला, ऐकू येत आहे. तर आम्ही गेल्या 3-4 महिन्यामध्ये म्हणजे जसं कोविडचं हे झालं हो हो लॉकडाऊन, तेव्हापासून काही दिवसानंतर एप्रिल आणि मे 2 महिन्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षण तुमच्याद्वारे हा उपक्रम राबवलेला होता शाळेतर्फे. आम्ही वा त्यांच्या गावागावामध्ये गेलो, सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्र करून संपूर्ण लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करीत आम्ही त्यांना शिकवलं. त्याच्यानंतर जून महिन्यामध्ये पाठ्यपुस्तके, नोटबुक, पेन हे त्यांच्यापर्यंत आम्ही नेऊन पोहोचवलं, त्यांच्या घरापर्यंत. त्याच्यानंतर मी माझं वैयक्तिक म्हणजे गेल्या 3-4 महिन्यामध्ये 1-2 पुस्तके वाचली. फारच छान. हा. छान. अजून कोणी एखाद दुसरं जण? हा मी बोलते. हा बोला. आवाज ऐकू येतोय? हो येतोय. हो येतोय. जयश्री हिरवे बोलतेय. मी माझं पहिलं लॉकडाऊन संपल्यानंतर माझ्या नळांच्या, माझ्या नातेवाईकांच्या नातवंडांचा संस्कार वर्ग घेतला. बर. अरे वा. म्हणजे घरातल्या घरात तुम्ही भीमरूपी महारुद्रा आणि जी छोटी मुलं होती त्यांना गणपती तुझे नाव चांगले यापासून सुरुवात केली. बर आणि बर. विशेष म्हणजे माझी स्वतःची नातवंड अजिबात बसत नव्हती. एक 3 वर्षाचा आहे आणि एक 4 वर्षाचा व्हायचा आहे. पण ते स्वतः बसत नव्हते, पण त्यांच्या सगळ्या ह्या गोष्टी छोट्या छोट्या 2-2 ओळींचे श्लोक पाठ मात्र झाले. ही गंमत मला नंतर कळली की छान. ते म्हणजे मी बसत होते, माझ्या बरोबर नाती बसत होत्या, पण ते मुलं काही बसत नव्हती.
नातवंड नातू आणि बसत मुद्दा नव्हते कळला. दोघंही, आपण असं मुंबईचा करूया आणि थोडक्यात पुण्याचा. ताई तुमचा मुद्दा मला हो. कळला. त्याबद्दल तुम्ही एक काय? संस्कार वर्ग कुटुंबातल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून घेतले. छान उपक्रम केलात. अजून कोणी वेगळं काही करून बघितलंय आणि सगळ्यांबरोबर शेअर करावं असं वाटतंय, सांगता येतंय असं एखादं व्यक्ती अजून कोणीतरी? हा हॅलो दत्तक सर. सर बोला. हा नमस्ते सर. हा 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 नमस्ते सर. बोला बोला, ऐकू येतंय. हा हा मी काही शैक्षणिक साहित्य निर्माण केले मुलांसाठी. हा हा त्याच्यानंतर मग व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला मुलांचा, विद्यार्थ्यांचा. त्याच्याद्वारे अरे मुलाचा वा. संवाद, नंतर मुलांच्या गावी जायचं आणि काही मुलांना मग वेळ रिकामा भेटला ना, त्यामुळे मग मी त्यांना वगैरे व्यायाम, आसन वगैरे हे प्रकार त्यांना मी शिकवले. प्रत्यक्ष जाऊन त्याच्या गावी, कारण गावी जाण्यासाठी सोय आहे आम्हाला, सोयीस्कर आहे आणि चांगला आहे. त्यामुळे मग मुलांच्या गावी जाऊन मी त्यांना व्यायाम वगैरे चांगला शिकवला. त्यांना म्हणजे एवढ्या रिकाम्या वेळेचा त्यांना चांगला फायदा झाला. त्याचबरोबर मी काही अशा मोबाईलवरच्या काही असं काही मास्टर म्हणा किंवा चांगले ऍप वगैरे म्हणजे शिकलो, जेणेकरून आपल्या शैक्षणिक पीपीटी म्हणा किंवा चांगले व्हिडिओ बनवता येते ते पण शिकलो. आणि स्वयंपाक येत नव्हता ते पण स्वयंपाक पण शिकलो मी. फार छान, फार छान सर. तर हा मला असं वाटतं की हा एक मुद्दा आपल्याला मुद्दा म्हणून विचारार्थ म्हणून दिलेला आहे. काही आत्ताच्या वेळामध्ये सगळ्यांना सगळे तपशील नोंदवता येत असेल, पण जरूर विचार करा की खरंच गेल्या 3-4 महिन्यामध्ये आपण फक्त अडचणींचाच बाऊ करत बसलो आणि परिस्थितीवरती हातावर हात ठेवून बसलो, का या परिस्थितीवरती मात करत आपण काहीतरी 4 गोष्टी त्याच्या केल्या, वेगळ्या करून बघितल्या, याची एक नोंद तुम्ही करावी, यासाठी हा पहिला प्रश्न होता. आता कदाचित शक्यता अशी की अजून एक महिनाभर तरी आपल्याला काही आहे तीच परिस्थिती काही चालू राहण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारतोय की येत्या महिन्यात तुम्हाला नवीन काय करून बघायला आवडेल? तुम्ही काय नवीन करू इच्छित आहात? अजून एक महिना कदाचित शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे अजून सुमारे 1 महिना आहे, तशी स्थिती कदाचित आपल्या सगळ्यांची चालू राहील. असं असताना जे चालू ठेवलंय तुम्ही ते चालू ठेवाल कदाचित, पण नवीन काय तुम्ही करू इच्छित आहात, असं काही तुम्ही जर का कागदावरती नोंदवू शकलात तर जरा सुरुवात करूयात त्यांनी. तर मी बोलतेय, जयश्री हिरवे परत बोलते. एक मिनिट जरा एक मिनिट आपण सगळ्यांना लिहायला देऊयात जरा, आणि मग आपण बोलायला सांगूयात. म्हणजे मग नाही तर तेच परत लोक लिहितील असं होईल. ते एक तरी कल्पना, एक तरी विचार प्रत्येकाने आपल्या कागदावरती नोंदवावा. आणि कल्पनेचा विस्तार करू नका. 1 किंवा 2 वाक्यात आपल्याला जे काही करावं असं वाटतं ते थोडक्यात सांगा, म्हणजे मग बऱ्याच जणांना संधी मिळेल आणि विषय आपल्याला पुढे नेता येईल. हा, आता कोणी जयश्री तुम्ही सांगत होतात? हा, ऐकू येतंय? हो, येत आहे. हा, तर मी ठरवलं की ह्या महिन्यात, बापरे, हा, हा, बोला ना. तर माझ्या डोक्यातलं गेलं. मिनिट. ठीक आहे, परत काही वाटलं तर सांगा. अजून कोणी जर का सांगणार असतं तर अजून संधी देऊ आपण. तंत्रज्ञान आपल्या सगळ्यांना जरा नवीन आहे, त्यामुळे त्याशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागेल. काही बिघडत नाही त्याच्यामध्ये. प्रयत्न महत्वाचा आहे. अजून कोणाला काही सांगावं असं वाटतंय या महिन्याभरात काय करू इच्छितात ते? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा तुम्ही सांगू शकता. मला अंदाज येईल की तुमच्या मनात काय चालू आहे आता. आहे कोणाला अजून काही शेअर करावं असं वाटतंय? एखादा विचार, एखादी कल्पना, एखादा कृती कार्यक्रम? तुम्ही जेवढा मोकळेपणाने सहभागी व्हाल आणि प्रतिसाद द्याल त्याच्यावरती हा विषय किती पुढे न्यायचा मी ठरवणार आहे. त्यामुळे तुमचा मला अंदाज आला तर मी पुढे पुढे हा विषय नेत जाणार, नाही तर मग तो आपण पुरेसा आहे असं म्हणून थांबू शकतो. काही अडचण नाही आपल्याला. हा, मी बोलते. पुढं
काही वेगळी तयारी करायची नाही, चूक बरोबर काही नाहीये, आपल्याला जे वाटतं ते आपल्याला मांडायचं आहे. छान सर, सांगा. फक्त अनम्यूट करा आणि मग सांगा. हा बोला. नमस्कार सर, आवाज येतोय? नमस्कार, येतोय येतोय. सर, या मध्यंतरीच्या काळामध्ये मागील 15-20 दिवसात आम्ही शाळेमध्ये एक सेशन घेतलंय, हा ज्यामध्ये आम्ही नवीन शैक्षणिक धोरण आणि ज्ञान म्हणजे काय असतो आणि इंडियन फिलॉसॉफी आणि वेस्टर्न फिलॉसॉफी ओके आणि त्याच्या शिक्षणाची काय संबंध आहे, ओके तर या गोष्टी आम्ही शिकल्या. तर त्यामध्ये जी फिलॉसॉफी जो कन्सेप्ट होता तो जवळपास नवीन होता आमच्यासाठी. हा हा हा, तर हे शिकल्यानंतर आता अशी इच्छा झाली की यामध्ये थोडस आणखी अध्ययन करायचं, बर जेणेकरून क्लासरूम टीचिंग मध्ये या गोष्टीची आम्हाला मदत होईल आणि खरं ज्ञान पर्यंत कसं पोहोचायचं. फार छान. हा, तर शिकला त्याचं उपयोजन करायचं, त्याचा अजून जरा तपशिलात तुम्हाला जायची इच्छा निर्माण झाली आहे. हा हा तर म्हणून पुढच्या येणाऱ्या महिन्यामध्ये या गोष्टी करायची अशी आमची इच्छा आहे. छान. अजून काही कोणाला शेअर करावं वाटतं एखादा? धन्यवाद सर. हो, धन्यवाद. आता मी पुढचा अजून एक प्रश्न विचारणार आहे, त्याच्यावरती लगेच तुम्ही उत्तर द्यायचं मी म्हणणार नाहीये. शक्यतो करोनामुळे ही सुट्टी वाढवायला लागू नये अशी मी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. पण समजा काल्पनिक स्वरूपात समजा आपण असं ठरवलं की तुम्हाला सगळ्यांना अजून 6 महिने सुट्टी वाढवून मिळाली आहे, तर तुम्ही काय काय करू इच्छिता? आता याच्यात तुम्ही बोलायला सांगणार नाहीये, नोंदवून ठेवा, विचार तुमचा चालू राहू देत. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण स्वयंविकासाचा विचार करू इच्छितो. हा स्वयंविकासाचा विचार जर का आपल्याला करायचा असेल तर मुळामध्ये आपल्या मनात काहीतरी इच्छाकांक्षा पाहिजेत की मला हे करावं असं वाटतंय, मला ते करावं असं वाटतंय, मला ते करावं असं वाटतंय. मग ते कसं करायचं, त्यासाठीचे मार्ग, त्यासाठीच्या दिशा, त्यासाठी तपशील याची चर्चा आपण करू शकू. पण जर का मुळामध्ये मला काहीच करावं असं वाटत नाहीये अशीच जर का तयारी किंवा मानसिकता असेल तर मग हा स्वयंविकास ही खूप लांबची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की समजा तुम्हाला अजून 6 महिने वाढवून दिले सुट्टीतले, काय करू इच्छिता तुम्ही? का हातारात ठेवून बसणार आहात? का बरं झालं अजून सुट्टी मिळाली, वाढवून मिळाली, आपल्याला काही करायला नको असं म्हणून तुम्ही 2 पावलातून मागे येणार आहात? का या सुट्टीचा काही चांगला वेगळा उपयोग आपण करू शकणार आहोत? शिक्षक म्हणून आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये आलात. काही जण स्वतःहून आले असतील, काही जण नोकरी व्यवसायाचा भाग म्हणून, रोजंदारीचा भाग म्हणून, रोजीरोटी मिळावी म्हणूनही आला असाल. कारण वेगवेगळी असतील इथं आतमध्ये येण्याची शिक्षक म्हणून. पण आता एकदा तुम्ही शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही दाखल झालेला आहात, शिक्षण प्रक्रियेमध्ये आलेला आहात, आता तुम्हाला चॉईस नाहीये की तुम्ही कसं असायचं या संदर्भात. आता तुमच्यासमोर मुलं आहेत, तुमच्या बरोबर मुलं असणार आहेत, त्या मुलांना घडवणं हे आपल्या हातातलं उद्योग काम आहे असं मला वाटतं. गडचिरोली, चंद्रपूर सारख्या अत्यंत दुर्गम भागात तुम्ही सगळेजण शिकवत आहात, त्यामुळे तुमचं मनापासून कौतुक आहे. विविध कारणांनी तो सगळा भाग अत्यंत अवघड आहे, दुर्गम आहे, आदिवासी आहे, नक्षलवादी कारवायांचा आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही सगळे शिक्षक शाळा जाऊन, डोंगरदऱ्यात जाऊन जमतील तेवढ्या मुलांनिशी ही सगळी शिक्षणाची प्रक्रिया पुढे घेऊन जात आहात. अनेक मुलांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये पहिली पिढी शिकणारी असण्याची शक्यता बरीच आहे. त्यामुळे घरची कुठलीही पार्श्वभूमी नाहीये, घरी कुठल्याही प्रकारे आई वडिलांना शिक्षणाबद्दलची फार कौतुक किंवा काहीच विशेष नसणार आहे. आपला मुलगा शिकतोय, जाऊ देत, शिकू देत, किंवा नको कशासाठी शिकायचं, कामाला ये, हाताशी असला पाहिजे कामाला तू, असं म्हणून शिक्षणाकडे इतक्या दुर्लक्षपणे बघणाऱ्यांची पण संख्या आपल्या सगळ्या परिसरामध्ये खूप असणार आहे, मला कल्पना आहे. साधन सुविधांची कमतरता ही खूप असणार आहे. ज्या प्रमाणामध्ये पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये साधनं उपलब्ध आहेत, सुविधा उपलब्ध आहे, तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्या तुलनेनं आपल्या सगळ्या भागामध्ये याची पुष्कळ कमतरता आहे. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांची जबाबदारी अजून जास्ती आहे असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला विकासाचा अनुशेष भरून काढणे याचं एकमेव उत्तर लोक असं म्हणतात की सरकारकडे विकासाच्या योजना ज्या आहेत त्या आल्या तर विकासाचा अनुशेष भरून निघेल.
पण व्यक्तिशः मला असं वाटतं की ते जरी प्रत्यक्ष व्यवहारातलं लोकांना पटणारं, दिसणारं, समजणारं उत्तर असलं तरी खरं उत्तर हे तुमच्या माझ्या हातामध्ये आहे असं मला वाटतं. कारण विकासाचा अनुशेष भरून काढायला शिक्षण, आणि ते शिक्षण जर का प्रभावी, परिणामकारक, जीवनदायी आणि जेवणदायी जर का आपण करू शकलो नाही, तर मग एका अर्थानं आपण आपल्या मुला-मुलींची फसवणूक तर करत नाही आहोत ना शिक्षण देऊन. तो जेव्हा शाळेमध्ये येतो त्याच्या आई वडिलांच्या पासून लांब सर्व अडीअडचणींवरती मात करत, तेव्हा त्याच्या पदरात काय पडतं? जर का सततच त्याच्या पदरात पडणारी ही आत्मविश्वास गमावणारीच गोष्ट असेल, पास नापास ते शिक्केच फक्त जर का असतील, तर मला असं वाटतं की शिक्षक म्हणून आपल्याला अजून पुष्कळ कामाची गरज आहे. आणि त्यामुळे तुम्ही ज्या सगळ्या अडचणीच्या भागात काम करता त्याच्यातून मनापासून आदर आणि कौतुक तुमच्याबद्दल मला आहे. पण तरी आपलीच सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे की हा अनुशेष भरून काढण्यासाठी माझ्या इथली जी काही मनुष्यशक्ती आहे, ह्युमन रिसोर्स ज्याला आपण म्हणतो, ती जी काही ताकद आहे, त्या ताकदीचं रूपांतर हे बलशाली या सगळ्या देशांमध्ये जर का आपल्याला करायचं असेल तर शिक्षक म्हणून आपण काय काय करू शकू, व्यक्ती म्हणून आपण काय काय करू शकू, याचा विचार थोडासा आपण पुढच्या टप्प्यामध्ये काही समजून घ्यावा असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं पुन्हा मी तुम्हाला असं जरा पुढचा प्रश्न विचारतो, यात मी फार वेळ घालवणार नाहीये, पण फक्त प्रश्न नोंदवून ठेवतो. तुम्ही तुमच्या संबंधित किंवा ते त्याचा विचार करून ठेवा. स्वयंविकासाच्या बाबतीमध्ये तुमच्या काय काय अडथळे किंवा अडचणी तुम्हाला जाणवतात? मगाशी मी म्हणलं की अनेक दुर्गम आणि आजच्या वेगळ्या भागात तुम्ही सगळं शिकवता आहात, शिक्षक म्हणून काम करता आहात, राहता आहात. तिथं वर्षातून 7-7, 8-8 वेळा पूर येतात आणि या सगळ्या पुराशी टक्कर देत लढत ही सगळी प्रक्रिया तुमची चालू आहे. या सगळ्यामध्ये तुम्हाला मुख्य अडथळे किंवा अडचणी काय जाणवतात? स्वयंविकासाच्या बाबतीमध्ये एकूण शिक्षणाच्या, मुलांच्या शिक्षणामध्ये आता आपण फार विचार करणार नाही आहोत. तर शिक्षक म्हणून स्वतःच्या विकासामध्ये तुम्हाला काय काय अडचणी वाटतायत, काय काय अडथळे वाटतायत? बहुतेक वेळा जेव्हा मी जवळजवळ महाराष्ट्रभरातल्या 500 तरी शाळांमध्ये गेलेलो आहे, अगदी आदिवासी, दुर्गम, जिथं चालतच जायला लागतं अशा सुद्धा शाळांमध्ये, तिथं 5च मुलं आहेत, 10च मुलं आहेत, शिक्षक हा लांबून कुठेतरी येतोय, अशा विविध प्रकारच्या पासून ते शहरातल्या 5,000 7,000 मुलांची शाळा आहे इथपर्यंतच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये मी गेलोय. आणि या सगळ्या शाळांमध्ये जेव्हा मी अशा प्रकारचे प्रश्न विचारतो की तुमच्या स्वतःच्या विकासातली तुमचा सर्वात महत्वाचा अडथळा किंवा उणीव किंवा अडचण कुठली, तर सर्वात पहिलं लोकांचं असतं की सोयी सुविधा नाहीत. त्यात चूक आहे असं मी म्हणत नाहीये, पण त्या उत्तर मला बऱ्याच वेळेला अर्धवट किंवा सांगण्यासाठीच म्हणून बऱ्याच वेळा वाटतं. दुसरा मुद्दा ज्याला जास्ती महत्व आहे की सुचत नाही आम्हाला काय करायचं ते. सोयी सुविधा कदाचित मिळवता येतील तंत्रज्ञानाच्या साह्यानं, त्याच्या 2-4 जणांची मदत घेता येईल, वेगवेगळ्या पद्धतीची तंत्र वापरता येतील, पण मुळात सुचत नाही की मी काय करू माझा विकास, म्हणजे मी काय करू माझा स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीचा भाग म्हणून. आम्ही शिकलो, बीएड झालो, बीएड मध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो, आता मी शिकवतोय, तोच विषय आम्हाला वर्षानुवर्ष शिकवायचा आहे, तर काय नवीन करायचं ना. वय वर्ष 27-28, 4-5 वर्ष जेमतेम लागलेल्या शिक्षकाची जर का अशी भूमिका असेल की आता मला काय नवीन शिकायचंय, आता काय माझा व्यक्तिमत्व विकास राहिलाय, की झालं संपलं, आता शेवटची 30 वर्ष राहिली. गप्पांमध्ये माणूस काय सांगतो की शेवटची, म्हणलं आत्ताच तर 2-3 वर्ष झाले तू कामाला लागलायस किंवा शिक्षक म्हणून का रुजू झालायस. म्हणजे जो अशी शेवटची वर्ष मोजायला सुरुवात करतो तो शिक्षक म्हणून मी म्हणेन की फारच कच्चा घडी आहे, त्याने जर आपला विचार पुन्हा एकदा बदलावा असेल म्हणेन. तर सुचत नाही असेल, मी तुम्हाला आता मदत करणार आहे. हे काय काय सुचू शकतं किंवा काय काय सुचणं शक्य आहे, त्या दुसऱ्या टप्प्यासाठी मी मदत करीन. सोयी सुविधा तुम्हाला मिळवता येतील, मिळवल्या पाहिजेत, कमी अधिक प्रमाणात असतील, पण त्या आत्ताच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं तुम्ही मिळवू शकाल काही प्रमाणात का होईना, असं मला वाटतंय. तिसरा आणि अत्यंत महत्वाचा भाग येतो म्हणजे प्रेरणा कमी पडते. का शिकायचं, का विकास करायचा, का धडपडायचं? आपल्या अनेकांच्या बाबतीमध्ये अनेकांनी काही मॉस्लो नावाचं नाव ऐकलं असेल. मॉस्लोची हायरार्की नावाची एक हायरार्की आहे. माणूस हा का धडपडतो असं सांगणारं ते एक स्ट्रक्चर, एक रचना आहे.
त्याच्या सर्वात मुळाशी जे आहे ते सुरक्षित किंवा काय म्हणू आपण त्याला, अन्न वस्त्र निवारा, या मूलभूत गरजा या भागणं, यासाठी माणूस पहिल्यांदा धडपडतो. तुम्ही प्रत्यक्ष रोज हे सगळं बघतात की अनेक पिढ्यानपिढी गट हा केवळ ह्या मूलभूत सुविधांसाठीच झगडतोय. आयुष्याचे आयुष्य केवळ रोजची रोजीरोटी कशी मिळवायची, छप्पर कसं मिळवायचं, वस्त्र कसं मिळवायचंय, एवढ्याच एका मूलभूत गरजेसाठी झगडतोय, धडपडतोय. हे तुम्ही फार जवळ. सुरक्षितता, आता हे मिळालं, आता ते साठवून ठेवायचं, राखून ठेवायचं, सुरक्षितता साधनांची आणि स्वतःची सुद्धा. मग त्यासाठीच्या काही गोष्टींची जुळवाजुळव हा दुसरा भाग आपण त्याच्यामध्ये, त्यासाठी माणूस धडपडत असतो की आजचं झालं तर उद्याचं काय, आता परवाचं काय, अजून महिन्याभराचं काय. आणि काही जण जेव्हा तिथे हा महिना नसतो, 7 पिढ्यांपर्यंतचा विचार त्यांच्या डोक्यात चालू असतो. सुरक्षिततेची प्रक्रिया तर दुसरा भाग. तिसरा जो भाग आहे तो आहे मुख्यतः काही सन्मान मिळणं, काही लोकांनी आपल्याला स्वीकारणं, आपलं म्हणणं. मला कोणी घेतच नाहीये, मी अजून तुकडा तुकडा बाजूलाच पडलेलो आहे, एकटाच आहे. मला तो किमान जो काही लोकांचा सपोर्ट मिळाला पाहिजे, सहभाग मला मिळाला पाहिजे, मला आपलं म्हटलं पाहिजे. ही तिसरी हे असते. आपण सगळ्यातून सुदैवी आहोत की शिक्षक म्हणून आपण शिकू शकलो, शिक्षक म्हणून आपण नोकरीला लागलो. तर आपल्याला आपले आपले गट आहेत, मुलांचे गट आहेत, शिक्षकांचे गट आहेत, वेगवेगळ्या गटांमध्ये आपण असू शकतो. सगळेजण आपल्याला आपलं म्हणू शकतात. तर मग ही आपलं म्हणण्याची ही तिसरी प्रक्रिया जरी माणूस धडपडत असतो. मग ते नातेवाईक असतील, ते रक्ताचे असतील, ते रक्ताशिवाय पलीकडचे मित्रमैत्रिणी असतील, अन्य गट असतील. चौथा जो यातला भाग असतो तो धडपडतो का माणूस, तर या सगळ्या पलीकडे जाऊन मला काहीतरी मिळवायचं आहे, मला काहीतरी धडपडून यश मिळवायचंय, बक्षीस मिळवायचंय, कौतुक मिळवायचंय, अचीव करायचंय, काहीतरी यश मिळवायचंय. अशी काही जणांची मनापासूनची धडपड असते, इच्छा असते, त्यासाठी माणसं धडपडत असतात. मला हे काहीतरी गाठायचं आयुष्यामध्ये, हे मिळवल्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थ नाहीये असं म्हणून लोक ते मिळवण्यासाठी धडपडत असतात, चांगल्याही गोष्टींसाठी आणि काही काही वेगळ्या गोष्टींसाठी सुद्धा. आणि पाचवा आणि महत्वाचा जो काही यातला टप्पा आहे तो म्हणजे माझ्या ज्या काही मुळातल्या क्षमता आहेत त्या क्षमता अधिकाधिक अंशानं व्यक्त करण्यासाठी मला धडपडायचं आहे. कोणी बक्षीस देवो अगर न देवो, कोणी कौतुक करो अगर न करो, कोणी पाठीवरती माझी थाप देवो अगर, मला वाटतं की माझ्याकडे क्षमता आहेत, त्या क्षमता मला वाढवायच्यात, वापरायच्यात आणि व्यक्त करायच्यात. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन, स्वतःचं प्रकटीकरण. एक वेगळा संदर्भ आहे त्याच्यामध्ये. एक जोहारी नावाची एक विंडो आहे व्यक्तिमत्वाकडे बघण्याची. त्या तपशिलात मी जात नाही. त्या विंडोचे 4 भाग आहेत, त्या खिडकीचे 4 भाग आहेत, किंवा तरी सहज समजून घ्या. खूप सुरेख तंत्र आहे, पद्धत आहे स्वतःकडे बघण्याची, स्वतःची ओळख करून घेण्याची. त्यातला चौथा जो भाग आहे तो असं म्हणतो की माझ्या व्यक्तिमत्वातला असा काही भाग आहे की जो मलाही माहित नाहीये आणि इतरांना पण माहित नाहीये. तुम्हाला असं वाटलं की असं काय असतो काय? असतो. असा खूप मोठा भाग आपल्या व्यक्तिमत्वातला असतो की ज्याला आपण कधी अजून सामोरच गेलो नाही आहोत, ज्याला अजून आपण कधी व्यक्तच केलेलं नाहीये. ती संधी घेतली नाही, संधी मिळाली नाही, कोणी ढकललं नाही, कोणी स्वतःहून पुढे गेलं नाही. कारण अनेक असतील, पण आपल्या व्यक्तिमत्वातला असा बराच भाग आहे की जो अजून व्यक्तच झाला नाहीये आणि त्यामुळे प्रेरणा कमी पडते. यातल्या वेगवेगळ्या टप्प्यावर जर का आपण थबकलो, थांबलो, अडखळलो, टिकून राहिलो, बस झालं, आता काय सुरक्षितता मिळाली, तर पुढे जायची काही गरज नाहीये, आता काही कोणी मला नोकरीवरून काढून टाकणार नाहीये, माझ्या आयुष्याची जी काही मूलभूत गरजा होत्या त्या भागलेल्या आहेत, आता काय करायचं नवीन काही करून. मग मी असं म्हणेन की ती व्यक्ती आणि अन्य प्राणी यात फार फरक नाहीये. अन्य प्राणी आणि माणूस सर्वात महत्वाचा फरक जर काय असेल तर माणूस ठरवून प्रगती करू शकतो, ठरवून विकास करू शकतो, ठरवून 4 पावलं पुढे जाऊ शकतो, ठरवून बदल घडवू शकतो स्वतःमध्ये आणि परिस्थितीमध्ये. आणि असा स्वतःमध्ये आणि परिस्थितीमध्ये बदल मला घडवायचा आहे असं जर का तुमच्या मनात पक्क असेल तर मग माझ्या पुढच्या सगळ्या मांडळीचा तुम्हाला उपयोग होईल. आणि तेच जर का नसेल तर मग पुढची सगळी मांडणी तुम्ही हे काय शक्य आहे, काय जमणारच नाही, काही तुम्ही सांगतात हे आमच्या भागात कसं तुम्हाला माहितीच नाही, आमच्या भागातली परिस्थिती, असं म्हणत 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 त्याला तुम्ही कारणं देत राहाल आणि ते सगळं तुम्ही बाजूला ठेवू शकाल. मला सर्वात महत्वाचं की ही जी प्रेरणा आहे की मला धडपडलं पाहिजे, मला काहीतरी 4 पावलं पुढे गेलं पाहिजे, आजच्या पेक्षा उद्या मी
अधिक चांगली व्यक्ती, चांगला शिक्षक असायला पाहिजे, अधिक समृद्ध शिक्षक असायला पाहिजे, अधिक क्षमता संपन्न शिक्षक असायला पाहिजे, अधिक कौशल्य संपन्न शिक्षक असायला पाहिजे. केव्हा तरी मी एकदा शिकलो आणि डिग्री घेतली म्हणजे माझं शिक्षकत्व पूर्ण झालं असं नाही होणार. हे जर का आपल्या मनात पक्का असेल आणि ते मला करायचं आहे, मला माझ्या क्षमता अधिकाधिक अंशानं प्रकट करायच्या, व्यक्त करायच्या, ते करण्यासाठी मला स्वयंविकासाची गरज आहे, हे जर का तुम्ही पक्क ठरवलं तर मला असं वाटतं की आपण या पुढच्या विषयाकडे जाऊ शकू. आणि ते म्हणजे मग सुचत नाही मग काय काय करता येईल. तर मी 2 त्याचे गट केलेले आहेत. एक शिक्षक म्हणून आपण काय काय करू शकू आणि एक विद्यार्थी म्हणून आपलं व्यक्ती म्हणून आपण काय काय करू शकू. त्यासाठीचा पहिला मुद्दा जो आहे तो शिक्षक म्हणून करा. मी विद्यार्थ्यांच्या विषयीची जाण वाढण्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल का. शेवटी विद्यार्थी हे आपलं दैवत. आपण म्हणतो की विद्यार्थ्यांसाठी आम्ही सगळी धडपड करतो. माझा आजचा विद्यार्थी उद्या माझं नाव काढणारा व्हायला पाहिजे. माझं जे काही पेन्शन आहे ते पेन्शन पैशाच्या भाषेत मी मोजत नाही, तर मी मोजतो ते माझ्या निवृत्तीनंतर मी घडवलेले किती विद्यार्थी नंतर मला ओळखतात, नंतर माझं नाव सांगतात आणि माझ्यामुळे जणू काही त्यांच्या व्यक्तिमत्व विकसनामध्ये किंवा वाटचालीमध्ये काहीतरी फरक पडला, 4 पावलं पुढे गेले असं होते असं त्यांना वाटतंय. विद्यार्थ्यांविषयीची जाण वाढण्यासाठी, विषयाची खोली वाढण्यासाठी, तसं विद्यार्थ्यांच्या वरती आपलं प्रेम असलं पाहिजे, आपुलकी असली पाहिजे, चाइल्ड सेंटर्ड, विद्यार्थी केंद्रित जसं आपलं शिक्षण असलं पाहिजे, तसं त्या विद्यार्थ्यांच्या पण ज्या माध्यमातून आपण पोहोचतो आहोत ते विषय, कोणी गणित शिकवत असेल, कोणी इंग्रजी शिकवत असेल, कोणी मराठी शिकवत असेल, कोणी इतिहास भूगोल शिकवत असेल, कोणी शास्त्र शिकवत असेल, कोणी नागरिक शास्त्र शिकवत असेल, कोणी चित्रकला शिकवत असेल, कोणी संगीत शिकवत असेल, कोणी खेळ शिकवत असेल, जो विषय आपण शिकवतो आहोत त्या विषयाची खोली वाढण्यासाठी आपल्याला काही सुचू शकेल का. त्यासाठी त्या दिशा आपल्याला काही सापडू शकतील का. त्याच्यासाठी संधी आपण काही मिळवू शकू का. दुसरा शिक्षक म्हणून विषयाची खोली वाढण्यासाठी. तिसरा जो मगाशी सरांनी सांगितलं की आम्ही असं तत्वज्ञान समजून घेतो आहोत, आम्ही नवीन शैक्षणिक धोरण समजून घेतो आहोत, यात माझ्या विषयाच्या पलीकडे जाऊन एकूण शिक्षणाचा काही मी विचार करणार आहे का नाही करणार आहे, तो मी कसा करू शकेन. एक शिक्षक म्हणून शिक्षणाच्या ज्या व्यापक संकल्पना आहेत, शिक्षणाचा काही व्यापक दृष्टिकोन आहे. शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकसनाची पूर्वतयारी, पायाभरणी, त्याला सक्षम करणं, त्याला नुसतं सक्षम नागरिक नाही तर नेतृत्व देऊन तयार करणं, या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेचा गाडा खांद्यावर तो पेलू शकेल इतकं त्याला सक्षम करणं, ह्या सगळ्या ज्या काही विस्तृत संकल्पना आहेत, या संकल्पना आपल्याला अधिक समजून घेणं आणि यासाठी काही आपल्याला हा शिक्षक म्हणून वापर करता येईल का. आणि तिसरा आणि चौथा म्हणजे तंत्रज्ञान. हे आपण पूर्वी शिकलो, काही जण आता शिकतायत, पण हे तंत्रज्ञान स्नेही होण्यासाठी शिक्षक म्हणून आपल्याला काही शिकता येईल का, काही भर घालता येईल का, काही प्रयोग करून बघता येतील का. मला असं वाटतं की या 4 गोष्टी या शिक्षक म्हणून आपण जरा समजून घ्यायचा तपशिलामध्ये प्रयत्न करणार आहोत. त्याच्या पुढचा जो भाग येतो म्हणजे व्यक्ती म्हणून. आपण जसे शिक्षक असतो तसे विद्यार्थ्यांसमोर उभे राहताना एक व्यक्ती म्हणून सुद्धा, एक आपली पर्सनॅलिटी म्हणून सुद्धा, आपलं व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा आपण किती प्रभावीपणे उभे राहू शकतो, किती आत्मविश्वासाने उभे राहू शकतो, किती बहुदिशा आपलं व्यक्तिमत्व आहे. हे नाही हे शिक्षकांना फक्त भाषा शिकवतात बरं का, असं नाही, हे भाषा तर शिकवतातच, पण त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे हे आहे हे आहे हे आहे असं त्या 10 गोष्टींची जणू काही मोठ ती त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतीये. आणि जणू काही त्या व्यक्ती हे त्या विद्यार्थ्यांचं मोहोळ, त्या विद्यार्थ्यांना खेचून घेणारं जणू काही एक लोहचुंबक येत आहे आणि ते जणू काही सगळ्यांना आपल्याकडे खेचून घेत आहे, असं त्याचं व्यक्तिमत्व जर का व्हायचं असेल तर काय काय करता येईल. तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपला स्वतःचा शोध आपण किती घेतो, किती घेऊ शकतो, आणि तो घेण्याच्या वेगवेगळ्या संधी किंवा जागा काय काय असणार आहेत, आणि मग हा विकास हा स्वतःचा कसा कसा करता येणं शक्य आहे व्यक्तिमत्वाचा म्हणून. आपलं ज्ञान कसं वाढवता येईल, आपल्या क्षमता कशा वाढवता येईल, आपली कौशल्य कशी वाढवता येतील व्यक्ती म्हणून. त्यातली काही कौशल्य शिक्षणासाठी उपयोगी पडतील, काही कौशल्य स्वतः व्यक्ती म्हणून आपल्याला समृद्ध करायला उपयोगी पडू शकतील. आपला अनुभव कसा आपल्याला वाढवता येईल, अनुभव समृद्धता. एक अनुभव आपलं माझ्यासमोर हे 4च अनुभव आहेत आणि मी हा नवीन अनुभव घेतला. मगाशी कोणतरी सांगितलं, मला खूप छान वाटलं की मी स्वयंपाक करण्याचा नवीन अनुभव घेतला. आता पण मी कधी केला नव्हता स्वयंपाक, पण या निमित्ताने मी या काळात केला आणि एक वेगळा अनुभव मला मिळाला, एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला, वेगळा दृष्टिकोन मिळाला बघण्याचा. आपल्या घरामध्ये आपली बायको, आपली आई, आपली मुलगी कोणी ना कोणतरी स्वयंपाक करत असेल तर त्यांना काय काय अडचण येऊ शकतात हे तो पण मला कळलंच नव्हतं. मी फक्त खाण्यासाठी फक्त ते सगळ्या चौकशा करत होतो. आता मला कळलं की यार, स्वयंपाक करण्यामध्ये सुद्धा खूप जजमेंट लागतात की काय टाकायचं, किती टाकायचं, केव्हा टाकायचं,
काय क्रमानं टाकायचं, हे सगळ्याचं जजमेंट जर का थोडंफार चुकलं की सगळा पदार्थ गडबडच झाली आपली, असं होऊ शकतं. हे सगळं तो अनुभव घेतल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे असे अनेक प्रकारचे अनुभव आपण कसे कसे घेऊ शकू, त्यातली समृद्धता कशी येऊ शकेल. आणि शिक्षक म्हणजे तर असा छंद आणि कलांचा तर असा तो हे पाहिजे, काय त्याचा सोर्स पाहिजे तो, की यांच्याकडे इतक्या छंद, इतक्या वेगळ्या प्रकारच्या कला आहेत. तो गणित शिकवणारे शिक्षक सुद्धा ना अत्यंत सुंदर चित्रकला आहे बरं का त्यांची, किंवा हे उत्तम गातात बरं का, किंवा हे उत्तम अभंग भजन म्हणतात बरं का, मग एक अत्यंत उत्तम त्यांची फोटोग्राफी आहे बरं का. असे आमच्या सगळ्या शिक्षकांमध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या छंद आणि कलांची जोपासना आणि त्यातून ते अभिव्यक्त होणं. मुलांना व्यक्तिमत्व हवं असतं. जेव्हा ते व्यक्तिमत्व भाव होतं तेव्हा अत्यंत नावडते विषय सुद्धा मुलं स्वतःहून शिकतात. तुम्ही म्हणाल तर करायला तयार असतात. फक्त तुमचं व्यक्तिमत्व हे मुलांना जवळचं, आपलंसं, आकर्षक, यांच्यासारखं व्हावं असं वाटणार होण्यासाठी मला याही मुद्द्यांचा खूप महत्वाचा भाग वाटतोय. पण पुढे जाऊया. पण आता आपण एक एक मुद्दा बघूयात. विद्यार्थ्यांविषयीची जाण वाढण्यासाठी काय काय करता येईल आपल्याला. अगदी पहिली महत्वाची गोष्ट, आपण केव्हा तरी बीएड डीएड मध्ये विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र शिकलेलो आहोत, पण ते शिकून आता 5, 10, 15, 20 वर्ष झाली असते. मला असं वाटतं की त्याच्यानंतर आपण ते पुस्तक कधी परत काढलं पण नसेल. तर कारण मानसशास्त्र तुम्हाला शिकवायलाच लागत नाही ना. आता तुम्ही विषय वेगळे शिकवत आहात, तुम्ही मानसशास्त्र विषय शिकवत नसल्यामुळे त्यावेळेला परीक्षेसाठी जे काही मार्कांसाठी आपण अभ्यास केला असेल तो अभ्यास तसाच राहिला. आज मला पुन्हा मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी काही ती पुस्तकं किंवा नवीन काही साहित्य हे शोधलं पाहिजे. तर शेवटी ज्या मुलांच्यासाठी मला काम करायचं आहे त्यांची मानसिकता मला कळली नाही, त्यांच्या विकासाचे टप्पे कळले नाहीत, आणि हे सार्वत्रिक नाही तर माझ्या इथले, माझ्या आदिवासी भागातल्या मुलांच्या यातल्या टप्प्यांमध्ये काही फरक आहे का हो. कोणीतरी सर्वसाधारण मांडून ठेवलं की असं असं या वयात असं होतं, या वयात असं होतं, या वयात असं होतं. माझ्या गावातल्या, माझ्या शाळेतल्या त्या मुलाच्या मुलीच्या बाबतीमध्ये हेच विकासाचे टप्पे आहेत का काही फरक आहे. वातावरणाचा काही परिणाम आहे का त्याच्यावरती, त्याची मानसिकता काय आहे. तो जेव्हा घरातून बाहेर पडतो, अशा आश्रम शाळेमध्ये येतो किंवा लहान कुठेतरी शाळेमध्ये येतो, तेव्हा तो किती बिस्कत बिस्कत येतोय, त्याच्या मनातली घालमेल काय प्रकारची आहे. हे मानसशास्त्र हे आपल्याला काही वेगवेगळ्या निमित्तानं समजून घेता येईल का. मग काही पुस्तकांच्या माध्यमातून समजून घेता येईल, काही लेखांच्या माध्यमातून समजून घेता येईल, काही आपल्याच परिचयातल्या शिक्षकांच्या बरोबर चर्चा करत करत समजून घेता येईल. पण याची जाण वाढणं हे मला असं वाटतं की एक महत्वाचं विकासाच्या दृष्टीनं पडणारं पाऊल आहे असं मला वाटतं. मग दुसरा मुद्दा येतो की बाबा व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांच्या विकसनाचे विविध पैलू तरी कोणते आहेत. माझ्या भागातल्या मुलांच्या मध्ये ताकद खूप चांगली आहे, पण ते विचार अजून नेमक्या शब्दात करू शकत नाहीयेत. मग माझ्या मुलांच्या विकासाचे, विचाराचे पैलू कसे विकसित करता येतील, ते विचार अधिक चांगल्या रीतीने कसं करू शकतील. ते शब्दांच्या पलीकडे ते चिन्हांचा वापर करून चांगला विचार करतायत, किंवा ते काही चित्रांचा वापर करून चांगला विचार करतायत. तर मग माझं सगळं साहित्य मी चित्रांच्या स्वरूपात कसं मांडू शकेन, आणि त्यांना चित्रांकडून शब्दांकडे मला कसं आणता येईल. मुलांच्या विकसनाचे विविध पैलू आपल्याला ऐकून माहिती असतात. हे सगळं आता आपल्याला आपल्या भागातल्या मुला मुलींना डोळ्यासमोर ठेवून नोंदवायचंय. जमेल तितकं वाचन करायचं या निमित्तानं, आणि जमेल तितकी टिपणं करायची की हा हे माझ्या इथं नाही लागू पडते, हे मात्र लागू पडते, मी नोंदवून ठेवतो. मी कुठल्याही विषयाचा जरी शिक्षक असलो तरी माझी जबाबदारी आहे की विद्यार्थी माझ्याकडे फक्त विषयाचा शिक्षक म्हणून बघत नाही, तर तो एक सर्वंकष व्यक्ती, मला घडवणारी, माझ्यावरती प्रभाव पाडणारी, हे म्हणतील तर सगळं मी ऐकायला तयार आहे, अशा प्रकारची व्यक्ती मला जर का व्हायचं असेल तर माझ्या विषयाच्या पलीकडे जाऊन मला त्यांच्या विकसनाचे विविध पैलू काय असतील, काय असायला पाहिजेत. माझ्या भागातल्या मुलींमध्ये, मुलांमध्ये आत्मविश्वास का कमी पडतोय, तो कशामुळे कमी पडतोय, तो वाढवण्यासाठी मला काय काय करायला लागेल, ती का बोलत नाहीये, ती सगळ्यांसमोर कशी बोलू शकतील. अनंत प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतील, आणि असे प्रश्न पडायला लागले की तुमची प्रक्रिया विकासाची सुरू होईल. तिथं तुम्ही तुमचा विद्यार्थ्यांच्या बद्दल तुमची जाण वाढायला मदत होईल. काही समस्या असतील, काही उत्तर सापडतील, काही वस्तुस्थिती असेल ती नोंदवता येईल. मला असं वाटतं की काय की आपण विचार करूया. आता सरांनी सांगितलं की आम्ही सुट्टीमध्ये जाऊन पाड्यापाड्यांवरती गेलो, वस्त्या वस्त्यांवरती गेलो, मुलांशी बोललो, पालकांशी बोललो, फारच छान. पण सगळ्याच शाळांमधल्या सगळ्या शिक्षकांना ही सुविधा असेलच आता असं नाही. तसं असलं तर फारच उत्तम, जरूर तसा संवाद साधावा. पण हा संवाद फक्त त्यांना पुस्तकं पुरवण्यापुरतं, फक्त त्यांना विषय शिकवण्यापुरतं न करता, या विषय आणि पुस्तकाच्या पलीकडं विद्यार्थी समजून घेण्यासाठी, पालक समजून घेण्यासाठी, त्यांच्या आशा आकांक्षा समजून घेण्यासाठी आपण जर का वापरू शकलो हा संवाद, तर आपल्याला अधिक नेमकेपणानं कळेल की अरे
तो मुलगा ती मुलगी त्याच्या गावाच्या घराच्या वातावरणात कसा आहे, त्याचा स्ट्रेंग्स काय आहे, त्याची ताकद काय त्याची. तो इथं 10 जणांना गोळा करू शकतो, आमच्या इथे येऊन मात्र तो गप्प बसलेला असतो. अरे मग ही ताकद आमच्या इथे कशी त्याला वापरता येईल, कशी वाढवता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांची जाण वाढवायची असेल तर प्रत्यक्ष जाऊन, नाही प्रत्यक्ष जाता आलं, मग अशी कोणती आम्ही व्हॉट्सअपवरती आम्ही गट तयार केलाय. व्हॉट्सअपसाठी स्मार्टफोन लागतील, काही जणांकडे असतील, काही जणांकडे नसतील. कदाचित फोन मात्र बऱ्याच जणांकडे असण्याची शक्यता आहे. जर आपल्याला फोनवरती बोलता येईल का? रोज मी 1 किंवा 2 विद्यार्थ्यांशी फोनवरती बोलणार आहे. एक 10 मिनिटं, 15 मिनिटं जमलं तर त्यांच्या पालकांशी बोलणार आहे. काय करतोय तो, काय वाचतोय तो, काय त्याला वाटतंय, काय अडचणी आहेत, काय नवीन त्याला करता येईल. असा आमचा संवाद जर का त्याबरोबर जाऊ शकतो तर आपल्या विद्यार्थ्यांची जाण वाढायला मदत होईल. मला असं वाटतं की हा एक संवाद आपल्याला नक्की पुढे नेणं शक्य आहे. बऱ्याच वेळेला या सगळ्या शाळेच्या धबडग्याच्या काळामध्ये उपक्रमामागून उपक्रम, विषयामागून विषय, परीक्षामागून परीक्षाची तयारी करून घेता घेता वेळच मिळत नाही विद्यार्थ्यांच्या नोंदी करायला. मला असं वाटतं की हा काळ असा आहे की ज्याला तुम्ही ह्या नोंदी करू शकाल. जरा डोळ्यासमोर आपापली मुलं आणा, मुली आणा आणि मग ह्या मुलामध्ये काय विशेष वाटतंय मला जरा आठवून बघा, संदर्भ बघा, त्या वेळेचे प्रसंग आठवा आणि जरा वेळ काढून रोज 2-2 मुलांच्या मुलींच्या मी नोंदी करू शकतो का? त्याच्या व्यक्तिमत्वाच्या नोंदी करू शकतो का? त्याच्या आवडीनिवडी संबंधी, त्याच्या कमतरता, त्याच्या उणीवा, अरे याचं गणित चांगलंय पण जरा ह्या विषयात जरा तो कच्चा आहे बरं का, किंवा ह्याचं बोलणं चांगलं आहे पण त्याचं जर अजून अमुक एक प्रकारची खोडकर वृत्ती आहे बरं का. काय काय आपल्याला वाटतंय? चांगल्या गोष्टी नोंदवूयात, थोड्या कमी पडणाऱ्या गोष्टींची नोंद करूयात. त्यातून विद्यार्थ्यांना आपल्याला समजून घ्यायला जास्ती मदत होईल असं मला वाटतं. पहिलं महत्वाचं शिक्षकाचं काम विद्यार्थी समजणं. जेवढा विद्यार्थी जास्ती चांगला समजेल तेवढा विद्यार्थ्यांच्यामध्ये पण जास्ती चांगले पोहोचू शकू. आणि त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी मला अशा वाटत आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण केल्या पाहिजे. आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा मला काय वाटतंय की 5 वर्ष जेव्हा विद्यार्थी माझ्याकडे शिकतो त्या 5 वर्षाच्या शेवटी त्यामध्ये काय बदल व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. माझ्या अपेक्षा काय आहेत? सगळेच बदल मी एकटा घडवून आणू शकेन असं नाही, परंतु तो जेव्हा शिक्षण प्रक्रियेमध्ये येतो माझ्या भागातला आहे. कोण आपण आयडियल उत्तरं, पोपटपंची सारखी उत्तरं बीएड मध्ये पाठ केलेली उत्तरं आपल्याला द्यायची नाहीयेत. आपल्याला द्यायची उत्तरं आपल्या अनुभवातले द्यायचे की मला काय वाटतं, माझ्या इथं बसलेला तो 4थीतला मुलगा, 3रीतला मुलगा, 5वीतला मुलगा मुलगी काय 5 वर्षानंतर जेव्हा तो शाळेतून 10वीत बाहेर पडेल तेव्हा काय झालेलं असायला पाहिजे, काय बदल त्याच्यामध्ये व्हायला हवेत असं मला वाटतंय. भले तो अभ्यासात मागं राहील, कमी राहील, पुढे राहील, गणित कच्चं होईल, इंग्रजी कच्चं होईल, पण त्यांनी काय शिकलं पाहिजे, काय ठसा शाळेचा त्याच्यावरती उमटला पाहिजे की जेणेकरून तो आहे त्याच्यापेक्षा तो अमुक अमुक बदललेला असेल. असं काही चित्र मला माझ्या मुलांच्या मुलींच्या मांडता येणं शक्य आहे का? मला आदर्श उत्तरं नको आहेत. मला आपापल्या मुला मुलींच्या संदर्भातली उत्तर आपल्याला लिहायला मी सुचवतोय. मी असं म्हणतो की ह्या सगळ्याचा जेव्हा आपण विचार करायला लागाल ते आपल्या लक्षात येईल की आपण वाढतो. आपल्या लक्षात येईल की अरे काही गोष्टी आपल्याला लिहिताच येत नाहीयेत कारण मी तसं बघितलंच नाहीये. मला फक्त पेपरच दिसतात, पेपरच्या पलीकडे मुलगा दिसतच नाहीयेत. दुर्दैवानं आमचं शिक्षण आहे फेसलेस होतंय की काय असं मला वाटतं. बिन चेहऱ्याचं शिक्षण होतंय की काय. आम्हाला नावानिशी मुलं, चेहऱ्यानिशी मुलं, त्याच्या सगळ्या बारकाव्या सकट, त्याच्या सगळ्या कुटुंबाच्या माहिती सकट, जी 25-50 वर्षापूर्वी त्या वेळेतल्या गावातल्या शाळेतल्या शिक्षकांना खडानखडा पाठ असायची, ती मला माहितीये का हो? ते मी करू शकतोय का? ते मला जमतंय का? त्याची कुंडली मी मांडू शकतोय का? त्याला मी सांगू शकेन की अरे 10वी नंतर तू या क्षेत्रात जा बरं का रे, कारण तुझ्या 5-7 वर्षात 7 वर्षाच्या माझ्याकडे नोंदी सांगताय की तर हे जास्तीत चांगलं जमेल. ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या मुलांनी ऍप्टिट्यूड टेस्ट जरूर द्यावी, क्षमता चाचण्या जरूर द्याव्यात, पण आपण त्यातले खरे जाणकार असलं पाहिजे की अरे हो या मुलाकडे या मुलीकडे ह्या क्षमता चांगल्या आहेत, ही बुद्धिमत्ता चांगली आहे, हे कौशल्य चांगलं आहे, तो या दिशेने जास्ती चांगलं पुढे जाऊ शकेल. मला असं वाटतं की या 5 निकषांवरती 5 गोष्टींच्या आधारानं जर का आपण काही अभ्यास करू शकलो, काही नोंदी करू शकलो, काही चर्चा करू शकलो, काही स्वतःचं चिंतन करू शकलो, काही प्रत्यक्ष संवाद करून त्या माहिती करून घेऊ शकलो, तर मग कोरोना पूर्वीचे तुम्ही आणि कोरोना नंतरचे तुम्ही यात तुम्हाला आणि विद्यार्थ्यांना खूप फरक जाणवेल की अरे आतापर्यंत आमचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असा विचार कधी करत नव्हते, आता ते करायला लागलेत. आमचे शिक्षक आम्हाला फक्त गणित आणि शास्त्र शिकवत होते आतापर्यंत, ते त्याच्या पलीकडे आता आम्हाला इतर 4 गोष्टींच्या बाबतीत सुद्धा चर्चा करतायत, प्रश्नांची उत्तर देत आहेत आणि आम्हाला काहीतरी सांगतायत. असा विद्यार्थ्याचा तुकड्या तुकड्याने विचार करायच्या ऐवजी सर्वंकष विचार जर का आपण काही करायला सुरुवात करू शकलो तर ती प्रक्रिया निश्चितपणे
आपल्या मुला मुलींच्या आणि आपल्या स्वतःच्या सुद्धा आनंदासाठी आणि भवितव्यासाठी उपयोगी पडू शकेल असं मला वाटतं. विषयाची खोली वाढण्यासाठी असा दुसरा मुद्दा येतो. मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे तो मुद्दा हा आपण फार तपशिलात मी मांडायचं कारण नाही, पण विषय का शिकावेत मुलांनी त्याचं आपल्या मनातलं चित्र स्पष्ट आहे का हो? का शासनानं सांगितलंय त्याला 5वीतून 6वी द्यायचं असं तर हे पुस्तक आलंच पाहिजे, तेवढं त्यांनी अभ्यास केलाच पाहिजे, त्याला मार्क पडलेच पाहिजेत म्हणून मी शिकवतोय? का मला असं वाटतं की त्यांनी इतिहास शिकला पाहिजे, तो ह्या कारणासाठी शिकला पाहिजे? आणि मग हा विषय का शिकायचा आणि कसा शिकायचा याच्यातलं आपलं वाचन आणि चिंतन आपण करू शकू का? की शास्त्र का शिकवायचं? का पाठांतर करण्यासाठी? का असे प्रश्न विचारावेत मुलांनी म्हणून त्यासाठी? मुलांना का असे प्रश्न पडले पाहिजेत आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांना शास्त्र शिकवलं पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं. मग ते करण्यासाठी आम्ही शास्त्र शिकवतो का? का आम्ही शास्त्र शिकवतो मग धडे शिकवतो? शास्त्र शिकवतो आम्ही न्यूटनचे नियम फक्त शिकवतो? मला असं वाटतं की का आणि कसे याची उत्तरं ही आपल्याला शोधली पाहिजेत, मिळवली पाहिजेत आणि त्यासाठी हा काळ आपण वापरला पाहिजे असं मला वाटतं. विषय अध्यापनाची विविध तंत्र आणि पद्धती केव्हा तरी बीएड मध्ये आपण शिकलेलो असू, केव्हा तरी काही त्यातलं वापरून बघितले असतील, काही नवीन काळातल्या नवीन पद्धती आपल्याला शोधायला लागतील, प्रयोग करून बघायला लागतील, इतरांचे प्रयोग समजून घ्यायला लागतील आणि यासाठी आता अनेक ऍप आणि अनेक प्रकारची तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. मला असं वाटतं की त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. त्यामुळे अध्यापनाची विविध तंत्र समजून घेणं, विविध पद्धती समजून घेणं, त्या आत्मसात करणं, त्या माझ्या विषयासाठी मी कशा वापरू शकेन? हा, ज्ञान रचनावाद ऐकलं आपण सगळ्यांनी, त्याचे तासनतास आपले झाले असतील, प्रशिक्षण झाली असतील. खरंच मी हा विषय ज्ञान रचनावादाने कसा शिकवू? काय केलं म्हणजे मुलांच्या मध्ये असलेलं ज्ञान मी बाहेर काढू शकेन आणि त्याला फक्त रचना मी त्याची करून दिली की मी नवीन काही सांगायचं तुम्हीच सांगितलेलं फक्त त्याला रचनेमध्ये बसवलं त्या लक्षात की ते पण नवीन शिकलो. ही शिकण्याची प्रक्रिया, ही तंत्र, ही पद्धती मला दुसरा मुद्दा वाटतो. तिसरा मुद्दा अर्थातच अभ्यासक्रमाला पूरक अवांतर वाचन. अनेक वेळा भाषेमध्ये असं सांगितलेलं की हा धडा या मूळ पुस्तकातला आहे. कधी वाचलाय का आपण ते मूळ पुस्तक, तो विषय शिकवत असताना, ती भाषा शिकवत असताना? फार क्वचित आणि फार कमी जणांनी वाचले असं मला वाटतं. वाटतं की आपापल्या धड्यांमधले त्याचे मूळ स्रोत जे आहेत, ज्याच्यातून तो धडा घेतलेला आहे, ज्याच्यातून तो विषय पुढे नेलेला आहे, केव्हा तरी शास्त्रामध्ये 2 ओळीचा काहीतरी मजकूर असतो, पण त्या 2 ओळी मागे एक मोठी गोष्ट असते. ती गोष्ट आम्ही कुठून तरी मिळवून वाचू शकू का? केव्हा तरी आमच्या बाबा त्या सगळ्या शास्त्रामध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे पिरियडिकल टेबल्स असतात, आवर्त सारिण्या असतात. त्या आवर्त सारिण्या वेगवेगळ्या व्यक्तींनी कशा शोधल्या आणि त्याचे टप्पे कसे झाले, 3-3 ओळीत संपलेलं असतं. त्या रंजक रंजक गोष्टी आहेत त्याच्या. त्या गोष्टी कधीतरी आम्ही वाचू शकतो, की ज्या गोष्टी आम्ही सांगता सांगता मुलांना त्याची गोडी लागेल. नाहीतर मग मुलं म्हणतील, कुठं आमच्या डोक्यावरती हे थापलंय तुम्ही? मला असं वाटतं, की ही रंजकता वाढण्यासाठी त्याच्याबद्दलची अवांतर माहिती आपण काही गोळा करू शकू का? वाचू शकू का? आपल्याकडे साठवून ठेवू शकू का? अरे हे मला सांगायचंय, हे मला सांगायचंय. पाठ्यपुस्तकं मुलं वाचतीलच. ती दिलेलीच आहेत त्यांना. मी जर का फक्त पाठ्यपुस्तकच जर का शिकवत बसलो, पाठ्यपुस्तकात जर का शब्द शिकवत बसलो, तर मी आणि त्या पाठ्यपुस्तकात काय फरक आहे? माझा दृष्टिकोन त्या पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे मुलाला घेऊन जाणं आहे. त्याच्याबद्दलची गोडी निर्माण करणं आहे, आवड निर्माण करणं आहे. त्यासाठी मी हे कसं करू शकेन? वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य मगाशी कोणीतरी सांगितलं, की असं मी निर्माण केलं, असं मी तयार केलं. फारच छान, आवश्यक आहे. पण असं शैक्षणिक साहित्याचा काही शोध घेता येईल का? कुठं-कुठं मला मिळतंय, इथं छान-छान पीपीटी आहे, इथं काहीतरी छान-छान व्हिडिओज आहेत, इथं काहीतरी चांगलं-चांगलं साहित्य कसं करायचं हे सांगितलेलं आहे. असं साहित्याचा शोध घेणं असेल, त्याचं संकलन करणं असेल, काही निर्मिती करून बघणं असेल. ह्या सगळ्यासाठी आपला वेळ आपल्याला वापरणं शक्य आहे का? की बाबा दर आठवड्याला एक तरी नवीन साहित्य माझ्याकडून निर्माण झालं, की मला शिकवायचं होतं तर शिकवण्यासाठी आतापर्यंत मी हे वापरत होतो, आता मी हे वापरणार आहे. हे तंत्र वापरणार, ही पद्धत वापरणार आहे. आतापर्यंत मीच बोलत होतो, आता मी त्याची एक छानपैकी गोष्ट तयार करणार आहे. एक गंमत सांगतो, की आमच्या इथं भूगोल शिकवणारे एक शिक्षक होते आणि त्या शिक्षकांनी मान्सून शिकवायचं होतं शाळेमध्ये. भारतात मान्सून कसा येतो, मान्सूनमुळे पाऊस कसा पडतो आणि मग ते असे असे वारे येतात आणि मग तसं मान्सूनची अशी परिस्थिती निर्माण होते, मग असं तर चक्र दाब तयार होतो आणि मग असं सगळं ते सांगणं सोपं आहे, समजणं फार अवघड आहे. मग त्यांनी ह्याच्यावरती नाटक तयार केलं आणि मान्सूनचं नाटक म्हणून सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना जणू की त्या भारताच्या नकाशाच्या भोवती काही निम्मी मुलं उभी होती, काही पर्वत रांगांच्या इथं काही मुलं उभी होती आणि हे पाऊस घेऊन येणारे ढग ही काही मुलं होती आणि मग त्या सगळ्या मुलांमध्ये एक ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा सगळी चालू होती, कॉमेंट्री चालू होती आणि त्या कॉमेंट्रीमध्ये मधून सांगता आलं बरं का आता आता असं चक्रीवादळ येतंय, तिथं अमुक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. मग ते वारे पुढं मागं होत एकदा येऊन धडकले केरळच्या इथं आणि मग त्या
समुद्रावरून पुढे येत जेव्हा ते सह्याद्रीपाशी येत आहेत तेव्हा ती सगळी सह्याद्रीच्या इथं ती मुलं हातामध्ये जणू काही कटोरे घेऊन उभे आहेत आणि ती सगळी जी काही ढगातली मुलं आहेत ती सगळी जणू काही ती आपल्याकडची पाण्याची बाटली ही तिथं उलटी करतायत, रिकामी करतायत आणि पुन्हा पुढे घेऊन येत आहेत. मग परतीचा मान्सून काय प्रकार आहे हे जेव्हा ते बघतात की अरे त्या बाटलीमध्ये निम्म पाणी तसंच घेऊन ते पुढे चाललेत, सगळं पाणी संपत नाही येत ते आणि मग परतीच्या प्रवासात जो काही निम्म पाणी येतं तिथं ते टाकत टाकत पुढे येत आहेत. हा सगळं जेव्हा नाटक म्हणून जेव्हा ते करतात मला असं वाटतं की त्यांना मान्सून विसरणारच नाही ते कधी. माझा विषय मला असं नाट्य रूपानं कसं करता येईल, असं प्रयोगाच्या रूपानं कसं करता येईल, वेगळं तंत्र वापरून कसं करता येईल. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आवश्यक साहित्य शोधणं, संकलन करणं, निर्मिती करणं, स्थानिक संदर्भानुसार अभ्यासक्रमाचं उपयोजन करणं. पुष्कळ वेळेला अभ्यासक्रम सगळ्या महाराष्ट्रभर एकच आहे आणि आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की यातली उदाहरणं जी आहेत ना ती आमच्या भागात लागूच पडत नाही. तो हे वेगळीच उदाहरणं आहेत. आमच्या भागात ना मुलांना कधी हौद बघितलाय ना कधी नळ बघितलाय. उदाहरण सगळी नळातून इतकं पाणी गेलं की इतकं हौदातलं पाणी काय होणार. मला या सगळ्या माझ्या अभ्यासाचं तिथल्या स्थानिक संदर्भामध्ये गणित तयार करता येतील का, तिथल्या स्थानिक संदर्भामध्ये निबंधाचे विषय काढता येतील का, तिथल्या स्थानिक संदर्भामध्ये मला मुलांना काही बोलताना सांगता येईल का, लिहायला सांगता येईल का, शास्त्राचे प्रश्न काढायला सांगता येतील का, प्रकल्पांचे विषय शोधता येतील का. जो अभ्यासक्रम आहे तो जरी एकसारखा अभ्यासक्रम असला तरी शिक्षक म्हणून आपली जबाबदारी की त्याचं उपयोजन मुलांच्या आत्ताच्या सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला करायला त्यांना उद्युक्त करायचं आहे. तर ते मुलांना वाटलं की हे माझं आहे, हे मला उपयोगाचं आहे, मला माझे रोजचे घरातले 4 प्रश्न सोडवायला हे शास्त्र हे गणित उपयोगी पडत आहे. मला असं वाटतं की त्या दृष्टीने आपण जरूर पुढचा विचार करू शकतो. एक शेवटचा मुद्दा इथला घेऊयात आपण, म्हणजे स्वयंमध्यन कौशल्यांचा वापर करताय. आपल्या मुलांना स्वतः शिकता आलं पाहिजे आणि हे कसं शिकता येईल यासाठी आम्ही ती तंत्र समजून घेऊ, ती तंत्र शिकू असं मला वाटतं. त्यातलं वाचन कौशल्याचा भाग आहे. आमच्या मुलांचं वाचन कौशल्य कसं विकसित होईल, त्यांचा वाचन वेग कसा वाढेल, आकलन कसं वाढेल, त्यांचं प्रश्न विचारण्याचं कौशल्य कसं वाढेल, त्यांचं टिप्पण काढण्याचं कौशल्य कसं वाढेल, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारे तक्ते तयार करण्याचं, उजळणीचं, लक्षात ठेवण्याचं अनेक तंत्र आता उपलब्ध आहेत. पुस्तक रूपानं आहेत, सीडी रूपानं आहेत. मला असं वाटतं की ह्या स्वयंमध्यन कौशल्याचं आपण समजून घेणं आणि ते मुलांच्या मार्फत त्या सगळ्या अभ्यासाच्या सवयी आणि पद्धती पोहोचवणं आपण एक मला महत्वाचा भाग वाटतो. आणि शेवटचा मुद्दा यातला म्हणजे कुठले अनुभव आपल्याला मुलांना देता येतील, कुठल्या कृती मुलांकडून आपल्याला घडवून आणता येतील, करवून घेता येतील. मला असं वाटतं की हाही एक यातला आपण विचार करण्याचा मुद्दा आहे. मी आता पुढच्या मुद्द्यांबद्दल फारसं बोलणार नाही कारण वेळ कमी, फक्त ते मुद्दे तुमच्यासमोर येऊ देत म्हणून फक्त मी ते पुढे मांडणार आहे. आणि मग वेळेच्या दृष्टीने त्याच्यावरती काही प्रश्न आले तर आपण त्याच्यावरती पुढचं बोलूयात. पण विद्यार्थ्यांची जाण वाढणं, विषयाची खोली वाढणं, शिक्षणाच्या संकल्पना विस्तृत करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण भले इंग्रजीत असू देत, कोणीतरी इंग्रजीचा अध्यापक मदतीला घ्या, शिक्षक मदतीला घ्या, विद्यार्थी मदतीला घ्या. चल रे मला परिच्छेद जरा मराठीत करून दे, हिंदीतही उपलब्ध आहे ते, हिंदी वाचून घेऊयात. पण मला कळलं पाहिजे की ज्या मुलांपर्यंत मी हे शैक्षणिक धोरणाच्या द्वारा पोहोचू इच्छितोय ते धोरण काय आहे नेमकं, त्यातला मर्यादा काय आहे, त्यातल्या स्ट्रेंग्स काय, त्यातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत. नावं ठेवणं फार सोपं आहे हो, यात हे नाही, यात ते हे नाही, त्यात ते नाही, ते असं विषमता वाढवणार आहे मान्य. त्या चांगल्या कल्पनेत पुढे नेण्यासाठी मी काय करू शकेन शिक्षक म्हणून, त्यासाठी माझं त्याचं वाचन आहे का केव्हा तरी प्रशिक्षण वर्ग येईल 3 वर्षांनी तेव्हा मला पहिल्यांदा कळेल की असं किती 2020 सालचं शैक्षणिक धोरण आहे आणि ते मग मी समजून घेईन. काय एवढा टाइम लॅग, काय एवढा कालावधी, तंत्रज्ञान उपलब्ध आहे तुमच्या नेटवरती, तुम्हाला आता ते डाउनलोड करणं शक्य आहे, डाउनलोड करून घेऊ शकतो. हिंदीत उपलब्ध आहे, इंग्रजीत उपलब्ध आहे. वाचूयात, सुरुवात करूयात, पुन्हा करूयात आणि पुढे जाऊयात. मला असं वाटतं की हे नक्की करण्यासारखं आहे. उपक्रमांचा पुनर्विचार. पुष्कळ वेळेला असं होतं की शाळेमध्ये उपक्रम एकामागून एक येतात. का करायचा असतो, अमुक एक जयंती साजरी करा, काय नाही करायची असते, सांगितलेलं असतं वर्षानुवर्ष त्याच पद्धतीनं त्याच प्रकारानं. खरंच काय उद्दिष्ट हो याचं, अमुक एक दिवस आम्ही साजरा करतो, आम्ही काहीतरी कार्यक्रम साजरा करतो, आम्ही उत्सव साजरा करतो, काय उद्दिष्ट त्याच्या मागं, स्नेहसंमेलन आम्ही साजरा करतो, काय उद्दिष्ट त्याच्या मागं, बक्षिसा आम्ही देतो, काय उद्दिष्ट त्याच्या मागं. मला सांगा तुमच्या शाळांमध्ये किती विद्यार्थी बक्षिसं मिळवतात. माझा सर्वसाधारण अनुभव असा आहे की साधारणपणे एक 25 मुलं, 30 मुलं एका वर्गातली किंवा 20 मुलं एका वर्गातली, 50 पैकी 60 पैकी तेवढीच मुलं 5वी 10वी मध्ये बक्षिसं मिळवत राहतात. आणि सुमारे 50% पेक्षा जास्ती, 60% पेक्षा जास्ती, 70% पेक्षा जास्ती मुला मुलींना पूर्ण त्याच्या शिक्षणाच्या काळामध्ये एकही बक्षीस मिळत नाही. आता बक्षीस समारंभाचं उद्दिष्ट काय आहे, प्रोत्साहन देणं, कौतुक करणं. मग त्या 60-70% मुलांसाठी काही नाही का काही प्रोत्साहनाची व्यवस्था.
मग मी असा विचार केला की नाही, पहिल्या क्रमांकाला बक्षीस देऊ पण प्रगतीला बक्षीस देऊयात. हस्ताक्षर ज्याचं चांगलं आहे तो दरवर्षी बक्षीसच मिळवत राहणार आहे, पहिल्या क्रमांकाचं दुसऱ्या क्रमांकाचं. माझं हस्ताक्षर अत्यंत खराब आहे, मला बक्षीस मिळेल का? मिळेल, तुलाही मिळेल. आत्ता असलेल्या हस्ताक्षरापासून 6 महिन्यामध्ये जर का तुझा हस्ताक्षर जर का तू सुधारू शकलास तर त्या प्रगतीला मी तुला बक्षीस देतो. भले तुझं मोत्यासारखं अक्षर नसतं तरी चालेल. आहे तिथून 4 पावलं पुढे जाणाऱ्याला बक्षीस. हे उद्दिष्ट जर का तुम्ही आता पक्क केलं की तुम्हाला बदलणं शक्य आहे, पुनर्विचार करणं शक्य आहे, उपक्रम बदलणं शक्य आहे. मला असं वाटतं की यासाठीचा आत्ताचा वेळ वापरता येईल का? धडपडणाऱ्या शिक्षकांचा शोध घेता येईल का? आपल्याला असं वाटतं की आपल्या आसपास कोणीच नाहीये, आमच्या शाळेतले, आमच्या ठिकाणचे सगळे शिक्षक ना असे मरगळलेलेच आहेत. असं नसतं. काही ना काहीतरी आतमध्ये पेट असतो, फक्त शोधायला लागतो, जरा फुंकर घालायला लागते, बकअप म्हणायला लागतं, ढकलायला लागतं, बरोबर घेऊन जायला लागतं. आणि असे धडपडणारे शिक्षक आसपास आहेत. कमी असतील संख्येने पण आहेत, एवढं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. त्यामुळे जे आहेत त्यांच्याशी दोस्ती करूयात. तर मला माहिती आहे की मी जे काही तुम्हाला सगळं सांगतोय ना, हे सगळं प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे. हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे. विरुद्ध पोहायचं असेल तर एकट्या दुकट्याची दमछाक होणार आहे. आणि दमछाक जर का आपली कमी व्हायची असेल, होणारच आहे, पण ती कमी व्हायची असेल तर आपल्या हाताशी असे 10-20-50 जणांचा गट पाहिजे की जो असं प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला तयार आहे. जो असं म्हणायला तयार आहे की हो, मी काहीतरी असं त्याला वेगळं करू इच्छितो, चल आपण दोघं मिळून करू, चल आपण चौघं मिळून करू, चल आपण 20 जण मिळून करू. मी केलेला एखादा प्रयोग मी कोणाला सांगू? माझ्या शाळेत जर का मी कोणाला सांगायला गेलो तर तो म्हणजे हा आलाय मोठा शहाणा, माहिती आहे तू फार काय करतोस ते, काय फार विशेष काय नाही असं. जो कोणी सांगितलं करायला, तूही करू नको, मी करत नाही, कसं छान चालू आहे की नाही आपलं. अशा प्रकारचे नकारात्मक भावना निर्माण करणारे शिक्षक तुमच्या आसपास असतील सुद्धा कदाचित. पण त्याच्या पलीकडे जाऊन जे कोणी सकारात्मकतेनं स्वतःचा आणि या सगळ्या शिक्षण प्रक्रियेचा विकास करू इच्छित आहेत, धडपडतायत, अशा शिक्षकांचा शोध घेणं, त्यांच्याशी संवाद करणं, त्यांच्याशी चर्चा करणं हा एक मला फार महत्वाचा भाग वाटतोय. आणि अर्थातच ही जी काही सगळी शिक्षणातली उद्दिष्ट आहेत, धोरणं आहेत, ती माझ्या आदिवासी मुला मुलींसाठी मी कशी त्याचा बदलांचा विचार करीन, कसं त्याचं नियोजन करीन. थिंक ग्लोबली, ऍक्ट लोकली. मला काम माझ्या ठिकाणी करायचंय, ते करण्यासाठी विचार मात्र मला जागतिक स्तरावरचा करायचा आहे, राष्ट्रीय स्तरावरचा करायचा आहे, राज्य स्तरावरचा करायचा आहे. तो केवळ प्रशिक्षणातून नाही, मला स्वतःहून पुढे जाऊन करायचा आहे. मला समजून घ्यायचं आहे. ही सगळी प्रक्रिया मला असं वाटतं की खूप महत्वाची आहे. तंत्रज्ञान सहीच्या बाबतीमध्ये ओळख नवीन तंत्रज्ञानाची, नवनवीन तंत्रज्ञान येतं. झूम सारखं तंत्रज्ञानापैकी अनेक जण पहिल्यांदा वापरत असाल. मग अशी समीक्षकांनी सांगितलं की आम्ही पण जरा गटासाठी म्हणून पहिल्यांदा वापरून बघतो. फारच छान. ओळख करून घेणं. काही जणांना ऍप नावाची संकल्पना अजून माहित नसेल तर असे अनेक ऍप चांगले चांगले आहेत की जे मोफत पण आहेत. असे काही चांगले ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या ऍपवरती तुम्हाला काही चांगल्या चांगल्या गोष्टी मिळतील, चांगले विषय मिळतील, चांगले विचार मिळतील, चांगलं साहित्य मिळेल, काही चांगल्या पद्धती मिळतील. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेणं. दुसरं मला जे वाटतं ते या तंत्रज्ञानाचा थोडासा सराव करणं, त्याचा वापर करणं, यूज टू होणं त्यासाठी. आता मला भीती नाही वाटत, आता मी बिंदास करू शकतो, आता मला काही अडचण वाटत नाहीये. अशा प्रकारची सराव किंवा वापरायची तंत्रज्ञानाचा वापर करणं. मग हे तंत्रज्ञान मला शिकण्यासाठी उपयोगी कसं पडेल, जगभरातलं मला कसं मिळवता येईल, कुठं कुठं काय काय आहे ते मग कसं बदलून घेऊ शकीन, कसं मी डाउनलोड करू शकीन, कसं मी माझ्या पद्धतीने साठवू शकीन, कसं मला ते हवं तेव्हा वापरता येऊ शकेल, आणि मग ते शिकवण्यासाठी मी ते कसं वापरू शकेन. कदाचित माझ्या शाळेमध्ये एलसीडी प्रोजेक्टर नसेल, पण ठीक आहे ना, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, माझा मोबाईल असेल, मी माझ्या मोबाईलवरती अनेक गोष्टी डाउनलोड करून घेऊन जाईन शाळेमध्ये आणि ते दाखवीन की अरे मुलं इकडे अरे जरा बघा रे किती छान मला मिळालंय. आपल्याच परिसरातल्या कितीतरी गोष्टींचा आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकाल, ऑडिओ रेकॉर्डिंग करू शकाल आणि ते सगळं ऑडिओ रेकॉर्डिंग जतन करून ते मुलांना वेगवेगळ्या निमित्तानं दाखवू शकाल. अनेक संग्रहालय ही या निमित्तानं आपण डाउनलोड करू शकाल आणि मुलांना जगभराची सफर घडवून आणू शकाल. मुलं लगेच जगभर हिंडू शकतील की नाही ते, पण जग आपल्याला मुलांच्या हातात आणणं शक्य आहे ना या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं, या शिकण्याच्या सहाय्यानं. मला असं वाटतं की तो यातला महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊयात आणि मग स्थानिक संदर्भानुसार तंत्रज्ञान स्थेही अध्यापनाची पूर्वतयारी करणं, या प्रकारचं साहित्य गोळा करणं असेल, निर्मिती करून ठेवणं असेल, वगैरे वगैरे. मला असं वाटतं की हा जो काही शेवटचा मुद्दा आहे तो मी फार तपशिलात नाही मांडत वेळेच्या अभावी, पण व्यक्ती म्हणून आपल्याला स्वतःचा शोध घेता आला पाहिजे. स्वतःचा शोध घेण्यासाठी 4 गोष्टी करून बघितल्या पाहिजेत. कोणीतरी असं ठरवलं की मी आता रोज 5 किलोमीटर पळणार आहे आणि मग करत 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 कोणीतरी असं म्हणलं की आता माझ्या आयुष्यात मी आता 25 किलोमीटर पळू शकतो, मला शोध लागला माझ्या स्वतःचा. कोणीतरी सायकलिंग करू शकतंय, कोणीतरी उत्तम फोटोग्राफी करू शकतंय, कोणीतरी उत्तम 4 गोष्टी अन्य करू शकतंय. मला माझा शोध घ्यायचा आहे.
आणि असा शोध घेण्यासाठी मी 25 गोष्टींचा अनुभव घेतला पाहिजे. त्याची आपली उत्सुकता, आपलं आपलं तपशील त्याच्यामध्ये यायला असं मला वाटतं. व्यक्तिमत्वाचा विकास. माझं शरीर कसं आहे, माझं आजारपण आहे का, माझी ताकद कशी आहे, माझ्या बौद्धिक क्षमता कशा आहेत, मला उत्तम बोलता येते का, मी उत्तम टिपणं काढू शकतो का, मी उत्तम सादरीकरण करू शकतो का, छान पीपीटी तयार करू शकतो का, माझ्या मानसिक मला भावनिक माझे चढउतार कसे आहेत, मी किती समोरच्याला समजून घेऊ शकतो, किती चांगलं गटात काम करू शकतो, कितीतरी विषयांची यादी तुम्ही करू शकाल की ज्याच्यात तुम्हाला स्वतःच्या व्यक्तिमत्वातले आरसा म्हणून पाहता येईल आणि जिथं कमी पडेल तर तुम्हाला पुढे नेता येईल. माझ्याकडे कुठलं नवीन ज्ञान मला मिळालं पाहिजे, मला कुठल्या नवीन क्षमता मिळवल्या पाहिजेत, कुठली कौशल्य मला मिळवली पाहिजे. मला इंग्रजी इतकं चांगलं नाही, चला माझा त्या महिन्याभरात मी इंग्रजी सुधारतो, माझं अमुक एक कौशल्य मी विकसित करतो, मला छान फळ्यावरती नीट लिहिता येते, माझं अक्षर अत्यंत गचाळ आहे, चला हे महिनाभर मी माझं अक्षर सुधारीन, जेणेकरून मी जेव्हा जाईन परत शाळेमध्ये तेव्हा मुलं म्हणते की सर कसं काय तुम्ही केलं, भारी की. मी जर का माझ्यात काही बदल करू शकलो तर मुलं म्हणते की आम्हाला बदल करणं शक्य आहे. त्यामुळे या प्रकारचा भाग, अनुभव समृद्धतेचा भाग, छंद आणि कलांच्या जोपासण्याचा भाग, मी सगळे फक्त तुम्हाला सुचत नसेल तर काय काय सुचू शकतं याची यादी तुम्हाला दिलेली आहे. तुमच्या असं लक्षात येईल की हे तुम्हालाही सुचलं असेल कदाचित. मी फक्त त्याचं संकलन केलंय. मी नवीन काही फार ग्रेट भारी सांगितलं असं मी म्हणणार नाही, पण ह्या सगळ्याचं संकलित चित्र जर तुमच्या समोर असेल तर मग यात मदत करायला तुम्हाला अनेक जण आता उपलब्ध आहेत. एवढं मी तुम्हाला सांगतो. ज्ञानप्रबोधिनी त्यातली एक निश्चित आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या वतीनं हॅपी टीचर नावाचं ऍप आपण तयार केलंय, तर तुम्ही कुठल्याही गुगल प्ले स्टोअर वरून तुम्ही डाउनलोड करू शकता हॅपी टीचर या नावाने. आणि 1ली ते 4थी त्या शिक्षकांसाठी शिक्षकांनीच तयार केलेली अभ्यासक्रमावरती आधारित अशी छान छान व्हिडिओ आणि ऑडिओ त्याच्यामध्ये आहेत. जरूर वापरा असं मी म्हणेन. छात्र प्रबोधन नावाचं मासिक निघतं प्रबोधिनीच्या वतीनं, मग अशी त्याचा उल्लेख झाला. या मासिकातल्या 100 उत्तम कथांचं एक ऍप आपण तयार केलंय, कुमार कथा या नावाने. मी असं म्हणेन की आपल्याला गोष्टी सांगायला मुलांना आवडतात, गोष्टी वाचायला आवडतात, ऐकायला आवडतात. जरूर तुम्ही गोष्टी बघा, डाउनलोड करा, वापरा, मुलांपर्यंत पोचवा. 100 कथा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, जरूर उपयोगी पडेल. या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये छात्र प्रबोधननी ऐपावा नावाचा एक उपक्रम सुरू केला. ऐका, पहा, वाचा. अर्थात मला कल्पना आहे की हा फक्त स्मार्टफोन ज्यांच्याकडे असणार आहेत त्यांनाच ते शक्य आहे, याची मला कल्पना आहे. त्यांच्याकडे आहे स्मार्टफोन, त्यांनी त्याचा वापर करून जर का या ऐपावरती तुम्ही येऊ शकता का, निदान तुम्ही स्वतः त्यात सहभागी होऊ शकता का. मला एक फार विलक्षण कौतुक वाटलं जेव्हा मी सुरू केलं 23-24 मार्चच्या सुमारास. तर लातूरमध्ये जनकल्याण विद्यालय नावाची एक शाळा आहे की जी अशीच त्यावेळेच्या भूकंपग्रस्त 93 सालच्या मुलांसाठी सुरू केलेली, अत्यंत ग्रामीण भागातली मुलं त्या ठिकाणी येऊन राहत आहेत. ते सगळी मुलं घरोघरी गेली. तिथले एक शिक्षक होते दत्ता माने म्हणून, आणि त्यांना असं वाटतं की मी मुलांपर्यंत कसं पोहोचू. आता सगळ्या मुलांचे फोन नंबर होते, अमुक होतं तमुक होतं. जेव्हा त्यांना कळलं की ऐपावामध्ये ते सहभागी होऊ शकतात, त्यांनी रोज ऐपावातली ऐकायची एक लिंक, वाचायची लिंक, पाहण्याची लिंक 800 मुलींपर्यंत रोज पोहोचवली. आपण सहज करू शकाल आपल्या मुलांना. आपल्याकडे साधन नाहीत ना, काय वाचायचं माहित नाही ना, काय पोचवायचं माहित नाही ना, पोचवा सगळं मुक्तपणे. मी जरूर त्याची लिंक ही समीक्षकांकडे पाठवेन. ते मी ती नंतर वाटल्यास पुढच्या गटापर्यंत पाठवायला हरकत नाही. आपल्या अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे QR कोड्स आहेत. मला विशेष आनंद वाटतो की ज्ञानप्रबोधिनीने यातला जवळजवळ 400 QR कोडसाठीचे व्हिडिओज तयार केलेले आहेत. तुम्ही ते डाउनलोड करू शकता, ते पाहू शकता, त्याच्या आधाराने तुम्ही मुलांना शिकवू शकता, मुलांपर्यंत पोहोचू शकता. खरोखरीच आता पुष्कळ साहित्य उपलब्ध झालेलं आहे. आपल्याला फक्त निवड करायला लागेल, त्यातलं योग्य अयोग्य ठरवायला लागेल, त्याची जोड द्यायला लागेल, आणि मग त्याच्या आधाराने आपल्या प्रक्रिया पुढे द्यायला लागतील. त्यामुळे सोयी सुविधा हळूहळू उपलब्ध होऊ शकतील, साधनं हळूहळू मिळत जातील. पूर्वीपेक्षा निश्चितपणे त्यात फरक पडलेला आहे. पूर्वी हेमलकसामध्ये मी आलो होतो 97-98 साली, त्याला अक्षरशः आपल्याला 10-10 किलोमीटर हे काही रस्ताही नसायचा अशी परिस्थिती होती. तर त्या मनाला बऱ्यापैकी वाड्या रस्ते पोचलेले आहेत, काही प्रमाणात वीज पोचलेली, काही प्रमाणात तंत्रज्ञानातलं साहित्य पोचलेलं आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेनं प्रगती निश्चित आहे. आपण कोणाकडे पाहायचं त्याच्यावरती ते अवलंबून आहे. आपण जर प्रत्येकाला रडतच बसतो की बघा पुण्यात हे चालू आहे, आमच्याकडे काहीच नाही, बघा अमुक ठिकाणी चालू आहे, आमच्याकडे काहीच नाहीये, तर होणार नाही. मला असं वाटतं की आपण आपल्या इथं आहे तिथून सुरुवात करूयात. आपल्या की अनेकांनी कारवर नावाचं व्यक्तीचं चरित्र ऐकलं असेल. विना गव्हाणकर लिहिलेलं एक होता कारवर. त्या सगळ्या कारवरनी शेवटी जे सार सांगितलं त्याच्या आयुष्याचं, तेच सार कमी अधिक प्रमाणात बाबांनी सांगितलं, प्रकाश भाऊंनी सांगितलं. स्टार्ट व्हेअर यू आर. जिथं आहात तिथून सुरुवात करा. हे नाही, ते नाही, अमुक नाही, तमुक नाही, रडत बसला तर कुठेही पुढे जाणार नाही तुम्ही कधी. आहे तिथून सुरुवात करूया. चला
जे माझ्याकडे आहे तिथून सुरुवात. माझ्याकडे लॅपटॉप नाही हरकत नाही, माझ्याकडे अमुक नाही हरकत नाही, अमुक तंत्रज्ञान नाही हरकत नाही, आहे तिथून सुरुवात करूया. स्टार्ट वेअर यू आर विथ व्हॉट यू हॅव. जे आहे त्याने सुरुवात करूयात. मेक समथिंग ऑफ इट. त्यातून काहीतरी निर्माण करूयात, त्यातून काहीतरी तयार करूयात, त्यातून काहीतरी आपली आपली प्रक्रिया विकसित करूयात. आणि शेवटचं आणि अत्यंत महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितलंय, अँड नेव्हर बी सॅटिस्फाईड. आपल्यापैकी अनेकांच्या बाबतीमध्ये असं असतं की आम्ही फार अल्पसंतुष्ट असतो. आम्ही थोडंसं शिकलं की मला वाटतं की झालं, वर्षभरात सगळं शिकून झालं. आम्ही थोडं काहीतरी 4 गोष्टी केल्या की म्हणतो की संपलं, आता आयुष्यभरात सगळं आमचं करून झालं. मला असं वाटतं की नेव्हर बी सॅटिस्फाईड. नाही, अजून बरंच करण्यासारखं आहे, अजून हे करण्यासारखं आहे, हे शिकण्यासारखं आहे, हे मिळवण्यासारखं आहे. असं सतत 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 जर का आपण स्वतःला 4 पावलं पुढे नेऊ शकलो तर मग ही स्वतःच्या आतली जी काही आग आहे, जी काही धडपड आहे, जी काही अशी विकासाची खुमखुमी आहे, जी काही तीव्र इच्छा आहे, त्या सगळ्या इच्छेला सुचत नाही यासाठी ते हे सगळे पर्याय तुमच्यासमोर मी उपलब्ध करून दिले. असं की वेळेच्या दृष्टीने मी पुष्कळ जास्ती वेळ बोललो खरं तर, पण मला असं वाटतं की निदान हा पट तुमच्यासमोर मांडावा. या सगळ्या मालिकेची ही सुरुवात याची मला कल्पना आहे आणि त्यामुळे निदान एक कॅनव्हास तुमच्यासमोर रंगवावा. आपल्याला काही जण काही अशी अपेक्षा असेल की मी रेडीमेड तुम्हाला काहीतरी देईन, पण मला स्वतःला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येक जण हा टेलर मेड असला पाहिजे. काहीतरी माझ्याकडे एक सदरा तयार आहे, तो तुम्हाला फिट होतो का होत नाही त्याची मला काही घेणं देणं नाही, तर तुम्ही घाला उद्यापासून आणि त्याप्रमाणे तुम्ही आता वावरायला लागा. हे मला व्यक्तिशः मान्य नाही. मला असं वाटतं की तो आपापल्या मापाचा सदरा, आपापल्या मापाचे कपडे, आपापल्या मापाची शिक्षण पद्धती ही आपल्याला तयार करायची आहे. ती तयार करण्यासाठी हे काही मुद्दे, हे काही कल्पना, विचार तुम्हाला विचार करण्यासाठी म्हणून तुमच्यासमोर ठेवलेला आहे. याच्या पुढे जायचं असेल आपल्याला तर निश्चितपणे काही वेगवेगळ्या पद्धती तुमच्यामध्ये पोहोचवता येईल, वेगवेगळी तंत्रज्ञान पोहोचवता येईल, वेगवेगळं साहित्य पोहोचवता येईल, वेगवेगळ्या प्रक्रिया पोहोचवता येतील. एका तासाभराच्या त्यामध्ये सगळं एकदम नाही मला मांडणं शक्य, म्हणून निदान आता मी फक्त त्या याला काय मेणबत्ती पेटवण्याची प्रक्रिया फक्त मी सुरू केली असं मला वाटतं. ते मेणबत्ती जळती ठेवण्याची, ती टिकवून ठेवण्याची, वादळवाळ्यांपासून सांभाळून ठेवण्याची प्रक्रिया कदाचित कशी करायची याची उत्तरं पुढच्या 10-15 दिवसांमध्ये, 10-12 दिवसांमध्ये अनेक अन्य वक्ते सुद्धा तुम्हाला देतील. पण ती पेटती राहिली पाहिजे, आग्रह मात्र मी तुम्हाला या निमित्तानं माझ्या बाजूने पोचवू इच्छितो. शेवटी सगळं का करायचं तर विकसता विकसता विकसावे. ही प्रक्रिया अखंड आहे, आयुष्यभराची आहे. आणि मग ते काय झालं तर मन विशाल समृद्ध करावे, मन प्रफुल्ल सदाचे. हे सगळं हसत करायचंय. कोणीतरी बळजबरीने टाकलंय, आता आलं का एक व्याख्यान, आता लागलं का आम्हाला काहीतरी आमचं मागं काहीतरी, आता नवीन गोष्टी आम्हाला कोणीतरी करायला लावणार आता, वा तुम्ही होता ना व्याख्यानाला, करा 10 गोष्टी. डोक्याला आपल्याला जर का हात गेला असेल, कपाळाला जर का आपला हात गेला असेल तर अजिबात उपयोग होतो नाही. मजेत, मस्तीत, धुंदीत, आनंदानं तो शेजारचं काम करतो का करतो नाही, मला काम करण्यातला आनंद मिळतोय, मला शिकण्यातला आनंद मिळतोय, मला व्यक्ती विकसनातला आनंद मिळतोय. ही जी आनंद मिळवण्याची प्रक्रिया आहे ना, लोकांनी तुमच्याकडे बघून बघितलं वगैरे, हा 4-7 तास काम करतोय आणि तरी उत्साहात आहे बाबा, तरी हसतोय बाबा, तरी आनंदात आहे बाबा हा, आणि मी काय नाही उगाच पाड्या टाकतोय तरी माझ्या समोर दुःखाची विचार करणे. आपल्याकडून लोकांनी लस टोचून घेतली, म्हणजे करोनाची लस निघेल की निघेल माहित नाही, पण या सगळ्या काळामध्ये आपल्याकडची अशी उत्साहाची, आनंदाची, प्रसन्नतेची लस मात्र आपण मिळवली पाहिजे आणि आपण इतरांपर्यंत टोचण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे. की करोनावरती ते सर्वात मोठं आणि महत्वाचं उत्तर हे आपण देऊ शकू. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. काही प्रश्न आली आहेत आणि एक इथे नोंदवावं वाटतं, तुम्ही विचारलं होतं की काय केलं ह्या काळामध्ये, तर अमित पाटील हिंगोलीचे आहेत, ते म्हणतात की दर रविवारी ते वृक्ष लागवड करतात. आमच्याच इकडे हेमलकशाच्या शेजारी जे कोयनगुडा नावाचं गाव आहे तिथे पद्मावर सर आहेत. त्यांनी 2 प्रश्न विचारलेत. एक तर कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या नोंदी कशा येतील असा पहिला प्रश्न आहे, आणि दुसरा ते म्हणतात की स्थानिक परिस्थितीनुसार अभ्यासक्रम असावा हा योग्य आहे, परंतु स्पर्धा परीक्षेत एकच सिलेबस असतो, अशा वेळेला विद्यार्थी टिकेल का, असे 2 प्रश्न त्यांनी विचारले. मी मनापासून आधी पहिल्यांदा कौतुक करतो ज्यांनी या सगळ्या वृक्षारोपणाच्या संदर्भात जे काही या सुट्टीच्या काळात काम केलं ते खूप महत्वाचं आहे आणि दीर्घकाळाचा उपयोगाचा आहे. तुमचा पहिला जो प्रश्न होता नोंदी कशा करायच्या, मला असं वाटतं की या नोंदी आपल्याला पूर्वानुभवाच्या वरती आधारित करायच्या आहेत. आता मुलगा मुलगी समोर नाहीये, पण त्याला आपण शिकवलं ना 2 महिने, 4 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, आपल्या स्मरणशक्तीच्या आधारानं आपल्याला
काही सगळ्यांच्या नाही करता येणार कदाचित, 10 जणांच्या करता येतील, 15 जणांच्या करता येतील, 20 जणांच्या करता येतील, पण ते नोंदवूयात ना आपण. प्रत्येक वेळेला पाठ्यपुस्तकं मुलगा मुलगी समोरच पाहिजे, तर पेपरच समोर पाहिजे अशी गरज नाहीये. त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विविध गोष्टींच्या नोंदी आपल्याला करता यायला हव्यात. जेवढ्या जमतील तेवढ्या आणि जेवढ्या शक्य आहे तेवढ्या, जिथं शक्य असेल तिथं संवाद करून, फोन करून आपल्याला जर काही करता आलं तरी जरूर ते करावं असं मी पहिलं म्हणेन. दुसरा जो तुम्ही मुद्दा म्हणतात ना, तो बऱ्याच वेळेला लोक उपस्थित करतात. मला असं वाटतं की आपण सिलेबस शिकवायला आहोत का सिलेबस कसा शिकायचा हे शिकवायला आहोत. अभ्यासक्रम बदलत जाणार आहे, पण अभ्यास कसा करायचा जर का आपण मुलांना शिकवत गेलो ना, त्याचं उपयोजन कसं करायचं जर का आपण शिकवत गेलो ना, मी जर का माझ्या गावाचा इतिहास कसा शिकायचा जर का शिकलो ना, तर मी युपीएससीचा इतिहास शिकायला मला अडचण नाही पडणार. माझ्या गावाचा इतिहास शिकत नाही आणि पोपटपंची करून फक्त मी जगाचा इतिहास पाठ करतो, ना मी विचार करतो, ना माझा दृष्टिकोन तयार होतो, ना त्याचा माझा संदर्भ लक्षात होतात, आणि मग मी केवळ युपीएससीच्या परीक्षा जर का किंवा एमपीएससी परीक्षेला बसायचं म्हटलं तर मी अत्यंत कच्चा आणि मागं राहतो. मला असं वाटतं की शिक्षण प्रक्रियेतून अभ्यासक्रम पूर्ण करण्यापेक्षा तो अभ्यास शिकण्याच्या स्थानिक पद्धती, स्थानिक रचना, स्थानिक उपयोजन जर का आपण त्यांना शिकू शकलो, त्यातून विचार प्रक्रिया जर का आपण विकसित करू शकलो, तर ही विकसित झालेली विचार प्रक्रिया मुलं कुठलाही अभ्यासक्रम स्वतः करतील असा मला विश्वास आहे. आणि मी असा अनुभव घेतलाय. पडसर नावाचं पुण्यापासून एक 200 किलोमीटरवरती गाव आहे. तिथं आपण पूर्वी 100 दिवसांची शाळा चालवायचो. आदिवासी भागातला सगळा भाग आहे, सगळा रायगड जिल्ह्यातला. आणि मग तिथली मुलं त्या 100 दिवसात अभ्यासक्रम पूर्ण करायची, पण अभ्यासक्रमाच्या पलीकडं त्यांच्या विचार कौशल्यात जे काही बदल झालेला होता तो त्यांना, त्यातले अनेक जण पुढे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकले. पण सांगण्याचा भाग असा की अभ्यासक्रम आम्ही कमी शिकवला आणि अभ्यासक्रमाच्या पलीकडे त्यांना विचार करायला जास्त शिकवलं, त्याचं उपयोजन कसं करायचं ते जास्त शिकवलं. नील नदीचा अभ्यास करण्यापेक्षा किंवा अजून कुठल्या तरी दुसऱ्या देशातल्या काय भूगोलाचा आणि इतिहासाचा अभ्यास करण्यापेक्षा तो करूच अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, पण माझ्या परिसरातला अभ्यासाचं मी काय करू शकेन. मला असं होतं की ही विचार प्रक्रिया जर का आपण विकसित करू शकतो, मला म्हणण्याचा संदर्भ तो होता की स्थानिक संदर्भ म्हणजे ते संदर्भ त्याला जोडणं, त्या संदर्भाशी माझं शिक्षण त्याला उपयोगी पडणं. मी शास्त्र शिकतोय तर मला माझं शास्त्र शेती करण्यासाठी उपयोगी पडेल का. मी शाळेमध्ये शेतीविषय शिकवणार नाही, पण शेतीची पुस्तकं माझ्या शाळेत उपलब्ध असतील आणि मुलाला मी शिकवतोय, विषय शिकवतोय, शास्त्र शिकवतोय, भाषा शिकवतोय, त्यांनी त्याचं शेतीचं पुस्तक वाचावं आणि स्वतः शेतीचा अभ्यास करून शेती दुरुस्त करावी. असे प्रयोग ज्ञानप्रबोधिनीच्या ग्रामीण भागातल्या साळुंबरे नावाच्या शाळेमध्ये आपण केलेले आहेत ना. आपण तिथे पशुपालन शिकवलं नाही, पण मुलांना सांगितलं की तुमच्या घरची एक गाय किंवा म्हैस तुम्ही सांभाळली पाहिजे, ती शाळेत केव्हा तरी 6 महिने घेऊन यायची, त्याचं प्राथमिक तुम्हाला उपचार करता आले पाहिजेत, त्याचं शिक्षण आपण घेऊया. बाकी आम्ही शाळेमध्ये तो विषय नाही, पण पुस्तकं उपलब्ध आहेत, इंटरनेट उपलब्ध आहे, तुमच्या गायीच्या म्हशीच्या आरोग्याचे प्रश्न तुम्हाला अभ्यास शिकवलं, कशातरी शिकवलं तुम्हाला. सगळं प्रत्येकच गोष्ट आम्ही काही बोटात धरून तुम्हाला शिकवून घेऊन जाणार नाही आहोत. तसं शिकायचं स्वतः हे शिकण्याची प्रक्रिया जर का आपण करू शकलो, आणि त्यासाठी मला स्थानिक संदर्भ हे फार महत्वाचं वाटतं. नक्कीच सर. आमच्या शाळेतले शिक्षक आहेत सुरेश गुट्टेवार सर म्हणून, ते तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. हो हो. नमस्कार सर. हॅलो सर. हा बोला ऐकतो येत आहे. सर, विद्यार्थ्यांच्या विकासनाचे विविध पैलू कोणते कोणते आहेत, त्याची जर माहिती दिली तर चांगलं होईल. वेगवेगळ्या पद्धतीने या पैलूंची मांडणी करता येते. आपल्याला अगदी सहज सोप्या शब्दात सांगायचं म्हणतं शारीरिक विकसन, मानसिक विकसन, बौद्धिक विकसन, सामाजिक विकसन आणि आत्मिक विकसन सुद्धा. आता ह्याचे वेगवेगळे पैलू असतात. उदाहरणार्थ बुद्धी नावाचा समजा आपण विषय घेतला, तर पूर्वी आपल्याला बुद्धीबद्दल काय वाटायचं की बुद्धी म्हणजे फक्त शाळेत पहिला येणारा तो मुलगा तो बुद्धिमान, किंवा पहिले 5 मुलं बुद्धिमान, बाकी सगळे बुद्धू. संशोधन असं सांगतं की बुद्धीचे 180 प्रकार आहेत. 180 प्रकारची बुद्धी माणसाकडे आहे, आणि या 180 पैकी फक्त 40 प्रकारची बुद्धी शाळेच्या अभ्यासक्रमात वापरली जाते. म्हणजे शाळेच्या अभ्यासक्रमात जो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा येतो, तर या 40 प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये इतरांच्या पेक्षा 4 पावलं पुढे आहे. पण म्हणजे याचा अर्थ उरलेल्या 140 पैलूंचा विचार आमच्या शिक्षण प्रक्रियेत नाहीच आहे. त्याचा आपल्याला विचार करायला लागेल, त्यासाठी नवीन उपक्रम शोधायला लागतील. म्हणजे मला सांगा, तुम्ही जो वर्गात पहिला येतो त्या जर का मी सांगितलं की तुला मी 100 रुपये देतो बरं का आज, आणि दिले तुला कौतुक म्हणून, तुझं कौतुक म्हणून दिले, पण 100 रुपये तुझे 200 रुपये करून आणायचे बरं का. 8 दिवसांनी 200 रुपये करून आणायचे. वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता लागणार आहे. त्याला ते गणित आणि शास्त्र पुरणार नाहीये, फक्त भाषा पुरणार नाहीये. लोकांशी कसं बोलायचं, कसं पटवायचं, काय खरेदी करू, काय प्रक्रिया करू, कुठं विकू, या सगळ्याला वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता लागणार आहे.
आमच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये या बुद्धीच्या वेगवेगळ्या पैलूंना वाव देणारं शिक्षण आम्हाला करता येईल का? शारीरिक शिक्षण आपण म्हणतो, तर शारीरिक शिक्षणामध्ये खेळ म्हणजे नुसतं शारीरिक शिक्षण नाही आहे. शारीरिक शिक्षणाचे अनेक पैलू आहेत. त्यातला एक पैलू तंदुरुस्तीचा असेल, एक रोग प्रतिकार क्षमता, जो आजच्या काळातला फार महत्वाचा विषय झालाय, की रोग प्रतिकार क्षमता, इम्युनिटी, इथपासून ते अनेक बारीक बारीक विषय आहेत. मानसिक विकसनाचे विषय आहेत. न्यूनगंडाने पछाडलेला आहे, आत्मविश्वास नाहीये किंवा अहंगंड आहे किंवा खूप आहे, पासून ते अनेक त्यातले विषय आहेत. मला असं वाटतं की याच्याबद्दल ते सुंदर पुस्तक सुद्धा प्रभूंनी प्रकाशित केलंय, व्यक्ती विकासासाठी विद्याव्रत या नावाचं. आणि या ह्याच्यामध्ये जवळजवळ 100 विचार विचार आता मांडलेला आहे. आणि मग त्या प्रत्येक पैलूसाठी काय काय करता येईल याच्याबद्दलची काही कल्पना, काही विचार, काही उपक्रम हे काही तिथं सुचवायचा प्रयत्न केलेला आहे. असं वाटतं की हा विषय खूप महत्वाचा आहे. काही तुम्हाला उपलब्ध होईल, काही तुम्ही स्वतः समजून घेऊ शकाल. सामाजिक विकसन, समाजाबद्दलची मुलांची जाण, सामाजिक प्रज्ञा, सामाजिक जाणीव काही वेळेला मूलतः असते, काही वेळेला विकसित करावी लागते. त्यासाठी काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचा विचार करावा लागतो. सगळंच शिक्षण हे पाठ्यपुस्तकातून होईल असं नाही. काही शिक्षण थोडं वेगळ्या ठिकाणी जाऊन करावं लागतं, अनुभव द्यावे लागतात. आता शहरातली मुलं आहेत म्हणून मी शहरातलं उदाहरण देतो, की शहरातली मुलं, त्यांना भात कसा तयार होतो माहित नाही. तुमच्या इथे वेगळी परिस्थिती, पण आमच्या इथं परिस्थिती की मुलांना माहितीच नाही भात कसा तयार होतो. चला जाऊया जरा 2 दिवस आपण ग्रामीण भागात जाऊया आणि भात लावणीला जाऊयात. मग जेव्हा ही मुलं भात लावणीचा अनुभव घेतात आणि त्या चिखलामध्ये आणि वाकून 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 जेव्हा ते 4-5 तास भात लावतात, तेव्हा त्यांना कळतं की अरे, हे भात लावणी इतकं सोपं प्रकरण नाहीये. त्या समाजाबद्दलची जाणीव निर्माण व्हायला व्याख्यानांपेक्षा अनुभव जास्त उपयोगी. मला असं वाटतं की कदाचित असे काही वेगवेगळे पैलू व्यक्तिमत्वातले हे कदाचित आपल्या या सगळ्या शिक्षण प्रक्रियेतून आपल्याला पुढे आणता आले, तर मग जे वाक्य मध्यंतरीच्या काळात कोणीतरी मांडलं की मी आणि माझा विकास यात शिक्षण आड आलं, शिक्षण नसलं असतं तर माझा विकास खूप छान झाला असता, मी शिक्षण घ्यायला गेलो आणि माझा विकास खुंटला, असं होणार नाही. तर मी शिक्षण घ्यायला गेलो आणि म्हणून माझा विकास झाला असं म्हणणारे आपण सगळे शिक्षक असायला हवेत असं मला वाटतं. अशी आपली शिक्षण प्रक्रिया असायला असं मला वाटतं. त्यामुळे व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलूंपैकी शारीरिक विकसन आहे, मानसिक आहे, बौद्धिकचं मी तुम्हाला काही पैलू सांगितले. आता नवीन सुचलं पाहिजे, नाही ना सुचत मुलांना नवीन. आम्ही काय करतो, मुलांना सांगतो गोष्टी लिहा, मुद्द्यांवरून गोष्टी लिहा, 4 मुद्दे देतो, तीच मुलं त्याच मुद्द्यांवरती गोष्ट लिहितात. आता एक साधा प्रयोग तुम्हाला करता येईल की नाही बघा तुम्ही, अगदी साधा प्रयोग. तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला तुमच्या परिसरातले एक 5-7 आवाज टेप करता येतील का? एक 5-7 वेगवेगळे आवाज टेप करायचे आणि ते आवाज मुलांना वर्गामध्ये ऐकवायचे आणि मुलांना सांगायचं आता की या आवाजांवरती आधारित आता गोष्ट तयार करा. मला सांगा, भांड पडलंय हा आवाज तुम्ही समजा टेप केला असेल तर प्रत्येक मुलाने ऐकलं की भांड पडल्याचा आवाज आहे. पण कोणाला तरी असं वाटलं असेल की नाही, घरात मारामारी चालू आहे ना, त्याचं ते भांड फेकलं आणि त्याचा खाली पडलेला आवाज येतो. कोणाला तरी असं वाटलं की नाही, भूकंप झाला ना, त्याला ते पडलेलं भांड आहे. कोणाला तरी असं वाटलं असेल की नाही, ते मांजर गेली ना, त्या मांजर धक्क्यानं भांड पडलं, त्याचा तो आवाज आहे. आवाज पण इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने मुलं अर्थ घेतील. तुम्हाला सांगतो, या 5-7 आवाजांवरती 50 गोष्टी तयार होतील. सुस्त मुलांना, खूप सुस्त मुलांना आम्ही सुचवायला कमी पडतो, कारण आम्हाला वाटतं की फक्त पाठ्यक्रम शिकवणं एवढंच आमचं उद्दिष्ट आहे. या पाठ्यक्रमाच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे आणि ते जाण्यासाठी आम्ही जाता जाता पुस्तकही शिकवतो असं व्हायला पाहिजे. आम्ही पुस्तकही शिकवतो, त्यासाठी व्यक्तिमत्व विकसनाच्या अनेक पैलूंचा विचार पण नक्की करू शकतो असं वाटतं. डेल म्हणून कोणी दिसतंय, त्यांना प्रश्न विचारायचा आहे, विचारू शकता सर तुम्ही. मी प्रभू राजगडकर. हा, मी प्रभू राजगड सध्या नागपूरला असतोय. मी चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, अमरावती या भागामध्ये जिल्हा परिषदेचा ऍडिशनल सीओ म्हणून काम केलेलं आहे आणि माझी बरीचशी नोकरी गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10 ते 12 वर्ष जी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेलेली आहे. मी आता गेल्या 5 वर्षापासून रिटायर्ड झालेला आहे. ओके, आपण फार उपयुक्त माहिती दिली या शिक्षणाविषयी आणि सगळ्याविषयी. एक आपण मुद्दा सांगताना सांगितले, स्थानिक संदर्भानुसार अभ्यासक्रमाचे उपयोजन असावे असा आपण उल्लेख केला आहे. आपल्याकडे अभ्यास मंडळ असतं, जे प्रायमरी शिक्षणाचा अभ्यास म्हणतं, माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास म्हणतं, उच्च शिक्षणाचा. आता हा मुद्दा जो आहे की स्थानिक संदर्भानुसार आपला अभ्यासक्रम असत नाही. आपण बोलताना असाही उल्लेख केला की जे पाठ्यपुस्तकामध्ये अनेक बाबी असतात त्या आपल्याकडे नसतात किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरात नसतात. हा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे.
आम्ही लहानपणी जेव्हा शाळेमध्ये शिकलो तेव्हा जे काही पाठ्यपुस्तक ते आमच्याकडे कधीच नसायचं, आम्ही कधी बघितलंच नाही त्या वस्तू. बरोबर. तर हे अभ्यास मंडळ जे आहे, या मग अभ्यास मंडळाची रचना कशी असली पाहिजे? कारण जर अभ्यास मंडळ हे एकच असतं महाराष्ट्रासाठी आणि ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच अभ्यासक्रम तयार करतोय, मग आपण जो मुद्दा उपस्थित की स्थानिक संदर्भानुसार अभ्यासक्रमाचं उपयोजन असलं पाहिजे, तर विभागनिहाय अभ्यास मंडळ असावीत का, की या एक केंद्रीभूत झालेला अभ्यास मंडळ आणि त्याच्यामध्ये काही प्रत्येक विभागाचा वेगळा वेगळा अभ्यासक्रम ठेवावा का? असे 2 प्रश्न आहेत. प्रशासकीय स्तरावरचे प्रश्न आहेत, जरा वेगळ्या पद्धतीने उत्तर देऊ इच्छितो. प्रशासनानं काय करावे, शिक्षक म्हणून आपण काय करू शकू, अशा रंगाने मी त्याच्याकडे जास्ती पाहतो असं मी म्हणेन. मी असं म्हणेन की आपण स्वातंत्र्य घ्यायला कमी पडतो किंवा स्वातंत्र्य घ्यायला आपण बिचकतो. कदाचित महाराष्ट्रासारख्या किंवा भारतासारख्या ठिकाणी काही अशा स्वतंत्रपणे काही वेगवेगळ्या प्रकारची पाठ्यपुस्तकं तयार करणं कितपत आणि कसं शक्य होईल लगेच मी सांगू शकत नाही. पण एक आपल्याला शक्य आहे का की त्या पाठ्यपुस्तकाचा संदर्भ घेऊन मी शिक्षक म्हणून काही स्वातंत्र्य घेऊ शकतो का? घेऊ शकत नाही. मी इतिहास शिकवतोय तर मी कुटुंबाचा इतिहास त्याला सांगू शकतो का? सांगू शकत नाही. तर मला कोणी म्हणणार आहे की तुम्ही कुटुंबाचा इतिहास त्याला सांगता, तुमच्यावरती आम्ही जरा मेमो देतो तुम्हाला. मला असं वाटतंय की विचार आपल्याला करायला पाहिजे. शासनानं खरं तर असं सांगायला पाहिजे की हे पाठ्यपुस्तक संदर्भासाठी तुम्हाला दिलेलं आहे, त्यातून कुठल्या प्रकारचे अध्ययन कौशल्य आणि अध्ययन क्षमता विकसित व्हायला पाहिजेत हे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत. तुम्ही हेच वापरलं पाहिजे आमचा आग्रह नाही. तुम्ही तुमचं स्थानिक साहित्यही वापरू शकता, पण ही अध्ययन कौशल्य आणि अध्ययन क्षमता मुलांच्या कशा विकसित होतील यासाठी तुम्ही जास्तीत जागरूक राहा, असं खरं तर एक शिक्षणानं सांगायला पाहिजे. पण कदाचित ते केव्हा सांगतील, कसं सांगतील, किती स्वातंत्र्य देतील मला माहित नाही लगेचच्या काळामध्ये. पण शिक्षक म्हणून आपण ते स्वातंत्र्य घेऊ शकतो का? मी सगळ्या धड्याच्या बाबतीत करू शकणार नाही, पण 2 धड्यांच्या बाबतीत करू शकेन का? एका धड्याच्या बाबतीत करू शकेन का? एका गणितातल्या प्रकरणातली उदाहरणं मी बदलू शकतो का माझ्यासाठी म्हणून, मुलांना देताना, गृहपाठ म्हणून देताना? पाठ्यपुस्तक नाही मी बदलू शकणार, पण पाठ्यपुस्तकातली उदाहरणं गृहपाठ म्हणून देताना मी बदलू शकतो की नाही, त्यात मी भर घालू शकतो की नाही? मला असं वाटतं की सुरुवात आपल्यापासून करूया. की उपयोजन करायचं म्हणजे लगेच अभ्यासक्रम बदलायचा असं मी म्हणत नाहीये, पण त्या अभ्यासक्रमातले जे काही संदर्भ आहेत हे संदर्भ, मी साधी गोष्ट तुम्ही मग अशी धुळ्याचा उल्लेख केला, मी धडगावला गेलो होतो आणि धडगावपासून आतमध्ये मी जवळजवळ 25 किलोमीटर काही चालत काही छोट्या छोट्या वाहनांनी असं गेलो. सातपुड्यातल्या 4थ्या रांगेतल्या एका वाडीत गेलो तुम्ही, आणि त्या वाडीमधल्या एका 9वी शिकलेल्या विद्यार्थ्यांनी मला भीतभीत प्रश्न विचारला. त्यांनी प्रश्न असा विचारला की मी पाठ्यपुस्तकात असं शिकतो आहे की पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, पण मला माझ्या गावातले लोक असं सांगतात की पृथ्वी गोल असेल तर नर्मदा खाली का पडत नाही, ते पाणी समोर सरळ का दिसतं आपल्याला? मी हे माझ्या गावातल्या मुलांना किंवा शिक्षकांना किंवा पालकांना किंवा लोकांना कसं समजावून सांगू की पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते? आम्ही शाळेमध्ये हे शिकवत नाही, आम्ही फक्त त्याला पाठ करायला सांगतो. माझं म्हणणं उपयोजन याचा अर्थ त्याला त्याच्या गावात जाऊन याची उत्तरं कशी देता येतील. मी सहज गावामध्ये अगदी खेडेगावातल्या आतल्या गावात गेलो, मुलांना सांगितलं की अरे तुमच्या गावात पाणी कसं गार होतं, अमुक होतं तमुक होतं. म्हणलं एक प्रयोग करशील का? काय नाही, म्हणलं भांडं घे, त्या भांड्यामध्ये पाणी भर, तुझं त्या तांब्या लोटा जो काय असेल तो त्याला एक फडकं बांध, रुमाल बांध आणि ठेव टांगून तुझ्या घराच्या इथं. म्हणजे काय होईल? पहिले प्रश्न म्हणजे आम्ही त्याला प्रश्नच विचारत नाही काय होईल ते, आम्ही सांगूनच टाकतो की असा नियम आहे, असं गुरुत्वाकर्षण आहे, असा हवेचा दाब आहे. आम्ही त्याला निरीक्षण करायला शिकवतो, अरे काय होईल रे, तुला काय वाटतं पाणी पडेल का? 25 पैकी 20 मुलांना सांगितलं पाणी पडणार, गुरुत्वाकर्षण शिकलेत ते. त्याला म्हटलं करून बघू. थोडंसं पाणी पडलं, नंतर पडलंच नाही. का नाही पडलं? विचार करत 15 मिनिटाच्या माझ्या सगळ्या त्या गप्पांमध्ये बोलण्यामध्ये विद्यार्थी का करायला, का प्रश्न विचारायला शिकले असं मला. मग त्याच्या मागचा हवेचा दाब तमुक कळलं, लावलं त्याने. मग त्यांना कळलं की कॅपिलरी ऍक्शननी ते पाणी हे त्या ह्याच्यावरती येतं आणि मग आतलं पाणी गार होतं. रात्री आपला छान माठ नसलं तरी सुद्धा गार पाणी प्यायला मिळेल उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये. म्हणतो की जे मी तत्व शिकतो आहे ते मी माझ्या घरी माझ्या गावात कसं वापरून बघू शकेन, हे पुस्तकात दिलेलं नाहीये. हे शिक्षकाचं काम आहे असं मला वाटतं, आणि ते आपल्याला करायला पाहिजे. पाठ्यपुस्तक लगेच बदलली की माहित नाही, ती बदलावीत की नाही हा वेगळा मुद्दा.
पण मला या पाठ्यपुस्तकांचा उपयोग करून माझ्या मुलाच्या रोजच्या व्यवहारातलं जगणं अधिक सुकर कसं करता येईल, अधिक चांगलं कसं करता येईल, अधिक समृद्ध कसं करता येईल, अधिक विचार प्रवृत्त करणारं कसं करता येईल, बदल घडवून आणणारं कसं करता येईल, यासाठी मला माझं पाठ्यपुस्तक माझ्या गटासाठी जुळवून घ्यायचंय, उपयोजित करायचं असं म्हटलं. माझ्या याच्यात मी पाठ्यपुस्तक बदला असं म्हटलं नाहीये. नाही नाही, आपण पाठ्यपुस्तक बदला असं नाही म्हटलं, हे मलाही माहित नाही, पण आपण जो मुद्दा उपस्थित केला की स्थानिक संदर्भानुसार पाठ्यपुस्तक बदला असं आपणही म्हटलेलं नाही. पण मला असं वाटते की अभ्यास मंडळाने याच्याबाबत काय केलं पाहिजे असा माझा मूळ मुद्दा आहे. अगदी बरोबर आहे, पण आता आपण अभ्यास सगळे नाही, काय होतं माहितीये का, नाही, तुमचा ऐका ना, अनुभव. एक मिनिट. आता आपण सगळेजण शिक्षक म्हणून बसलेलो आहोत. या, जसं की बरोबर. अधिकारी समोर असतील तर मी ती भूमिका मांडेन किंवा त्याच्यावरचा विचार करून मांडेन. आता आपण शिक्षक म्हणून असल्यामुळे मला असं वाटतं की शिक्षक म्हणून आपण काय करू शकतो त्या भूमिकेतून जास्त विचार करूया. अभ्यास मंडळानं काय करावं, पाठ्यपुस्तकानं काय करावं, MSc महाराष्ट्र बोर्डानं काय करावं, शासनानं काय करावं, दिल्लीनं काय करावं, याची चर्चा आपण स्वतंत्रपणे नंतर करू. आज आपण सगळे शिक्षक आहोत. शिक्षक म्हणून माझ्या ठिकाणी या पाठ्यपुस्तकाचं उपयोजन करायची जबाबदारी माझी आहे की नाही, शिक्षक म्हणून ती मी पहिल्यांदा घेतली पाहिजे. त्यासाठी तर स्वातंत्र्य मी पहिल्यांदा घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मध्ये स्वातंत्र्य मी घेतलं, सगळ्या विषयांसाठी, सगळ्या प्रकरणांसाठी एका दिवसात, एका वर्षात होणार नाहीये. मी तुम्हाला सांगतो, इतकं सोपं नाहीये ते. पण माझी 2 प्रकरणं मी यावर्षी अशी शिकवणार आहे की ज्याचं मी उपयोजन प्रत्यक्ष करून दाखवेन. बाकी पाठांतर बाकी नेहमीच्या पद्धतीने चालू दे. आज 2, उद्या 2, परवा 2 करत करत काही 4-6 वर्षामध्ये सगळं पाठ्यपुस्तक मी माझ्या दृष्टीनं वळवून घेतलं, बदलून घेतलं, अभ्यासक्रम न बदलता सुद्धा. अवघड आहे. गट करायला लागेल, स्थानिक गट करायला लागतील. आपल्यासारख्या प्रशासकांच्या वतीने मला निवृत्त झालं, मला आग्रहानं सांगतो की तुम्ही असे 4-4, 5-5, 10-10 गट करू शकाल की माझ्या भागातले गणित शिकवणारे 10 शिक्षक आहेत आणि त्यांना मी बसवतो इथं आणि त्यांना म्हणतो की चला रे, आता आपल्या गडचिरोलीसाठी गणितातली उदाहरणं कशी बदलूयात. गणित तेच असणार आहे, गणित नाही बदलणार. इक्वेशन तेच असणार, इक्वेशन नाही बदलणार. पण इक्वेशनची उदाहरणं मी माझ्या गावातली कुठली देऊ शकेन, ज्याच्यामुळे त्याला असं वाटलं की हे उपयोगाचं आहे माझ्या, हे शिकलो मी तर माझ्या गावातली 4 उदाहरणं, 4 प्रश्न मी सोडवू शकणार आहे. आज ह्याची फारकत आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीनं आपण आता पुरते विचार करताना शासनाने काय करावं हा मी नंतर वेगळा मुद्दा म्हणून मांडीन. आज मला असं वाटतं की आपण शिक्षकांसाठी करत असल्यामुळे शिक्षक म्हणून आपण हा विचार करूयात. 5, 10, 15, 20 शिक्षक म्हणून एकत्र विचार करूयात. मला फार कौतुक वाटलं, मध्यंतरी ठाण्यामध्ये मी गेलो होतो आणि पालघर जिल्ह्यातल्या आतल्या गावात गेलो होतो. तिथल्या आदिवासी भागातल्या काही शिक्षकांनी काय काम केलं माहिती आहे, सुट्टीच्या काळामध्ये त्यांनी काम केलं. तो म्हटला की मी सगळं मराठीतलं पाठ्यपुस्तक हे त्याला मी त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये एक पान जोडलं, त्यांच्या स्थानिक भाषेतलं. मराठी पाठ्यपुस्तक महाराष्ट्रभर एकच आहे, 2री, 3री, 4री. त्या 2री, 3री, 4थीच्या पुस्तकांचं पाठ्यपुस्तकाचं एक पान मी तिथल्या त्यांच्या भाषेत जोडलं. हे स्थानिक शिक्षक उपयोजन करू शकेल का नाही करू शकणार. वेळ लागेल, मेहनत घ्यायला लागेल, कष्ट घ्यायला लागतील. त्याचा इतका आनंद झाला आणि त्या मुलांना इतका आनंद झाला की आता मला कळलं हे माझं पाठ्यपुस्तक आहे, आता मी मराठी शिकायला तयार आहे. मराठीला माझा विरोध नाहीये, पण माझी मूळ भाषा सोडून तुम्ही मला मराठी शिकवायला लावतात आणि ते मला परकीय वाटतात, त्याचं पाठ करून मला तुम्ही उत्तर लिहायला लावतात. मला माझ्या भाषेत व्यक्त करायला संधी आहे ना, जागा आहे ना, ती मी तुम्हाला मिळवून देतोय ना. तर अशी निदान आपल्याला काही रचना करता आली तर हळूहळू ती प्रक्रिया मुलांना मूळ प्रवाहामध्ये, मूळ विचारांमध्ये, मूळ अभ्यासक्रमामध्ये सुद्धा नक्की घेऊन जाऊ शकेल असं मला व्यक्तिशः वाटतं. तुमचा मुद्दा महत्वाचा वाटतोय, त्याच्यात आपण जरूर पुढच्या टप्प्यात विचार करू शकू आणि काही धोरणात्मक सुद्धा निर्णयामध्ये काय बदल करता येतील किंवा काय सुचवता येईल त्याच्यावरती आपण काही मुद्दे मांडू शकू. नमस्कार सर, आमच्या शाळेतले एक शिक्षक गिरीश कुलकर्णी ते तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितात. ओके, नमस्कार सर. हा नमस्कार. आपण आपल्या चर्चेमधून असं समजलं की बोला सर. ऐकू येत आहे, बोला. एखादा विषय समजण्यासाठी भाषा ही खूप महत्वाची आहे. लँग्वेज प्लेज व्हायटल रोल, म्हणजे एक टूल सारखं भाषा काम करते. तर ऍज अ टीचर, एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या भाषिक क्षमताचा विकास होण्यासाठी काय करावं असं आपल्याला वाटतं? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला तर व्यक्तिशः असं वाटतं की भाषेवरती सर्वात जास्ती काम केलं पाहिजे. दुर्दैवानं आज शास्त्र आणि गणिताच्या जगामध्ये म्हणू आपण, भाषा ही दुर्लक्षित राहिलेली गोष्ट आहे. म्हणजे मराठीसारख्या भाषेत सुद्धा महाराष्ट्रामध्ये नापास होणारी पुष्कळ मंडळी दिसत आहेत मला, तर कारण भाषेकडे दुर्लक्ष होत आहे. आणि मला असं वाटतं की विषय शिकवण्यापूर्वी भाषेवरती काम जास्ती केलं पाहिजे. एक छोटं उदाहरण देतो.
पुन्हा मी आमच्याच शाळेतलं उदाहरण देतो. ग्रामीण भागातली शाळा आहे, साळुंब्र नावाची शाळा आहे. 30-35 वर्षांपूर्वी 1991-92च्या सुमारास त्या शाळेमध्ये फक्त 7वी पर्यंतची शाळा होती आणि त्या ठिकाणी 7वी सुद्धा 4थी पर्यंत होती आणि मग त्यातली अनेक मुलं ड्रॉपआउट्स होती आणि मग त्या सगळ्यांना गोळा करून आम्ही शाळा सुरू केली. 8वीत एकदम आम्ही शाळा सुरू केली. 8वी मध्ये 7वी पर्यंत असल्यामुळे आम्ही काही प्राथमिक शाळेकडे गेलो नाही. 8वीत शाळा सुरू केली. 8वीत 17 मुलं आली होती. दुर्दैवानं 17 पैकी कुठल्याच मुलाला मुलीला साधं वाचताही येत नव्हतं. त्या मुलाला कसा मी इतिहास शिकवणार, कसं शास्त्र शिकवणार? पहिले 2 महिने आम्ही काही केलं असेल तर कुठलाही विषय शिकवला नाही. फक्त त्यांना पहिलीतल्या दुसरीतल्या गोष्टीच्या पुस्तकांपासून ते भरपूर गोष्टीची पुस्तकं आणून दिली. रोज मुलांनी यायचं, तर त्यांना आवडलं कुठलंही एक पुस्तक घ्यायचं, ते वाचायचं, तर ते अवघड शब्द समजून घ्यायचे, त्याचं मोठ्याने वाचन करायचं, ते समजावून सांगायचं. असं करत 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 2 महिने हे विद्यार्थी फक्त भाषा शिकत होते. अनेक पालकांच्या काही तक्रारी आल्या की हो या शाळेत काही शिकवलं जात नाही, कारण नुकती नवीन शाळा होती. पालकांना अपेक्षा होती की हे सगळं शिकवतील भरा 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 भरा. शिक्षणाधिकारी शाळेमध्ये आले. ते म्हणले की काय आम्हाला असं कळलंय तुमच्या शाळेमध्ये फक्त हे शिकवत. ते म्हणले की अहो काय करू, तुमच्याच कृपेमुळे ही मुलं 8वी पर्यंत इथे आलेली आहेत. 7वी पर्यंत ही मुलं ढकलत ढकलत पुढे आली, 8वी ती आमच्याकडे आली आहे, तर आम्हाला त्याला 10वी पर्यंत घेऊन जायचं असेल तर त्यांना आम्हाला कधी तयार केलं पाहिजे. तुम्हाला सांगतो 2 महिन्यानंतर जेव्हा ते विषय शिकवायला सुरुवात झाली, इतिहास भूगोल, तेव्हा त्यांना ते वाचता यायला लागलं, समजायला लागलं. ती बॅच जेव्हा 10वीत गेली तेव्हा त्या भागातल्या सगळ्या शाळांमधला सर्वात जास्त रिझल्ट या वर्गाचा लागला. पहिली तुकडी. सांगण्याचा भाग असा की आपल्याला असे काही छोटे मोठे प्रयोग करावे लागतील. इंग्रजी शिकवतोय आपण, एकाच वेळेला इंग्रजीतली लिपी पण शिकवायची आणि भाषा पण शिकवायची, अवघड जातो आपल्या काही जणांना. मला असं वाटतं की आपल्याला असं काही करता येईल का जे आमच्या शाळेत आम्ही केलं. मी स्वतः त्या शाळेमध्ये शिकलो. ते 5वी 6वी 7वी इंग्रजी मी देवनागरी लिपीत शिकलो. मी 8वीत ABCD काढायला शिकलो, हायर इंग्रजी सेंट्रल बोर्डाचं. 4थी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलेलो. त्यावेळेला मराठीमध्ये इंग्रजी नावाचा विषय पण नव्हता. आणि 5वी मध्ये ज्ञानप्रवीणमध्ये मी आलो आणि आम्हाला सांगितलं की इंग्रजी शिकायचं हायर लेवलचं. काय सुरुवात केली, बुक 1 पासून सुरुवात केली इंग्रजीतल्या आणि सगळं देवनागरीमध्ये, फक्त देवनागरी, फक्त ऐकायचं आणि फक्त देवनागरी वाचायचं. आपल्याला करता येईल का सुरू आपल्या इथं अशी की 5वीतल्या मुलांनी इंग्रजी ABCD कशाला शिकायला पाहिजे सुरुवातीला? त्यांनी 5वीला इंग्रजी वाचता यायला पाहिजे, बोलता यायला पाहिजे, म्हणता यायला, ऐकता यायला पाहिजे. त्याला स्पेलिंग नाही आले तरी चालतील. हळूहळू करेल तो 2 वर्षामध्ये, नंतर हळूहळू ABCD शिकेल, मग नंतर फक्त स्पेलिंग पाठ करेल वय वाढलं त्याप्रमाणे. आम्ही इतकी भीती घालतो, इतका बहु करतो की मुलं शिकण्यासच होतात. त्यामुळे तुम्ही म्हटलेला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अनेक प्रकारचे भाषिक खेळ आहेत आता उपलब्ध. अनेक प्रकारचे छोटे मोठे भाषिक संवादाचे माध्यम वेगवेगळी आहेत, बोलती माध्यम वेगवेगळी आहेत. प्रबोधिनीनं पुष्कळ साहित्य 1 पानी 8 पानी अशा प्रकारच्या बुकलेट सारखं तयार केलेलं आहे. मला असं वाटतं की प्रबोधिनीचं ना अन्यही अनेक ठिकाणचं आपल्याला साहित्य उपयोगी पडू शकेल. पण मुद्दा फार महत्वाचा आहे की भाषा आधी मुलांची समृद्ध व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे एकदम 100 पानी पुस्तक मुलं हातात घेणार नाही, म्हणून आम्ही 1 पानी पुस्तकं तयार केली आहेत. 1 पानी गोष्टीची पुस्तकं, 1 पानी पुस्तकं, 1 पानापासून सुरुवात करा. मग 1 पानाची 4 पानं, मग 8 पानं, मग जरा मोठं पुस्तक. असलेली पुस्तकं आम्ही काय वेळेला फाडायला सांगतो की चला फाडा, एक प्रकरण वेगळं करा आणि मुलांना एक 4 पर्यंत प्रकरण द्या. पुस्तकं वापरू देत, हाताळू देत. त्यातून मुलांना प्रश्न पडते की या शब्दाचा अर्थ काय, या वाक्याचा अर्थ काय, त्यातून मुलं जाणती होतील. त्यामुळे मला असं वाटतं की तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. भाषा विकास हा आपल्या शिक्षणाचा पाया असला पाहिजे आणि त्यामुळे तिथून आपल्याला सुरुवात करायला लागेल. आदिवासी भागामध्ये विशेषतः भाषेचा प्रश्न, मराठी सुद्धा खूप अवघड आहे, कारण त्यांच्या दृष्टीनं मराठी सुद्धा परकीय किंवा आपली स्वतःची भाषा नाहीये. त्यामुळे त्यांच्या बोली भाषेतून सुरुवात करत करत त्याला मराठी भाषेमध्ये आणणं, त्यातून सुरुवात करत करत त्याला इंग्रजी भाषेकडे नेणं आणि त्यातून सुरुवात करत करत त्या विषयाचं ज्ञान त्या भाषेतून करून घेण्यासाठी त्याची तयारी करणं हे मला खूप महत्वाचं वाटतंय. आणि त्यासाठी अनेक प्रकारचे खेळ उपलब्ध आहेत, साहित्य उपलब्ध आहे. मला त्यात नक्की वापर करता येईल असं वाटतंय. धन्यवाद सर. आपण खरं तर भरपूर तुमच्याशी अजून बोलायचंय आणि फेसबुकवरही काही प्रश्न येत आहेत, पण आता हे झूम मीटिंग बहुतेक संपेल, त्यामुळे आपण शेवटाकडे वळूया. आणि आम्हाला सगळ्यांनाच भरपूर खरं सांगायचं तर तुम्ही बरंच अस्वस्थ केलेलं आहे की आता हे विचार करायला आता सुरुवात झालेली आहे आणि नक्कीच त्याची काहीतरी फलरूप आपल्याला दिसेल. तुम्हाला आमच्या सगळ्यांकडनं पूर्ण लोकबिरादरी प्रकल्प आणि शिक्षक टीम आमची सगळ्यांकडनं खूप खूप धन्यवाद. आणि धन्यवाद. खूप छान वाटलं. आमच्यासोबत गप्पा मारल्यात म्हणून धन्यवाद देते. खूप छान वाटलं आणि केव्हा तरी सवडीनं परत लागलं तर आपण परत वेगवेगळ्या निमित्तानं जरूर बोलूयात.
काही छोट्या गटांमध्ये बोलूयात, काही वेगवेगळ्या संदर्भात आपण त्याचे समजून घेऊयात. मलाही तुमच्याकडून शिकायला भरपूर आवडेल, कारण अनेक गोष्टी माझ्यापेक्षा तुमच्याकडे वेगळ्या प्रकारच्या आहेत. तो दृष्टिकोन मला समजून घ्यायला आवडेल. आज जरा थोडंसं या पद्धतीचं आपलं तंत्र वापरल्यामुळे व्याख्यानाचा भाग जास्ती होता, परंतु काही छोट्या गटांमध्ये सुद्धा आपल्याला काही नंतरच्या काळात चर्चा करणं शक्य आहे. आणि आपल्याला आपला आराखडा तयार करायचा लक्षात घ्या. मी कुठलाही रोडमॅप तुम्हाला दिलेला नाही, देऊ इच्छित नाही. विकासाचा हा मार्ग, या मार्गावरून तुम्ही सगळे धावा आता आणि पळा, आणि पळला की तुमचा विकास झाला म्हणून समजा. असं माझ्याकडे कुठलंही किल्ली नाहीये, कुठलंही मंत्र नाहीये, कुठली जादूची कांडी नाहीये. मी फक्त तुम्हाला मगाशी ताई म्हटलं तसं एक अस्वस्थता निर्माण करायचा प्रयत्न केला, एक जाणीव निर्माण करायचा प्रयत्न केला की हे शक्य आहे करणं, आणि हे आपण केलंच पाहिजे. आपण नाही केलं तर कोण करणार? विकासाचा अनुशय शिक्षकच भरून काढू शकतो, रस्ते भरून काढू शकत नाहीत. हे आपण पक्क लक्षात घेऊयात. खरंय. मग त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या स्वतःला आणि आपल्या गटाला तयार करूयात. खूप छान वाटलं मला. मी स्वतः एक इंजिनियर झालो, आणि इंजिनियर झाल्यानंतर ठरवून शिक्षण क्षेत्रामध्ये आलो. आणि ते येण्याचं कारण असं की मला स्वतःला असं वाटलं की यंत्रांवरती काम करण्यापेक्षा माणसांवरती काम करणं जास्ती महत्वाचं आहे, जास्ती चॅलेंजिंग आहे, आणि जास्ती फ्रुटफुल पण आहे. तरी कोणाला तरी मी एक पाठीवरती थाप मारलेली असते, त्याला सांगितलेलं असतं की तुला जमेल की रे. 15 वर्षांनी तो मला भेटतो म्हणून की तुम्ही त्याला मला सांगितलं तर जमेल ना, मी करून बघितलं, आज मी अमुक अमुक झालो. त्या एका वाक्याचा परिणाम किती होईल सांगता येत नाही. मला असं वाटतं की अशा प्रकारची संवेदनशीलता, अशा प्रकारची विद्यार्थ्यांच्या प्रकारची आपल्या बद्दलची भावना मनापासून जर का असली ना, तर काहीही कामाला कष्ट करायला अडचण नाहीये. मनापासून मला 12 तास काम केलं तरी काय वाटतं की काय मजा आहे रे, दमा होत नाही हो. आता प्रकाश भाऊ तिथं आहेत, आपली सगळी इथली मंडळी आहेत, तरी काय 15-15 तास काम करतात, तुमच्यापेक्षा खूप जास्ती आणि जास्ती बिकट परिस्थितीत काम करतात, पण तरी सुद्धा चेहरे आनंदी आहेत, चेहरे प्रसन्न आहेत. का? कारण त्यातली मजा आहे ना, ती धुंदी आहे ना. शिक्षक म्हणून ही धुंदी आपण अनुभवूयात. आपल्याकडची ही लस जी आहे की नाही, पॉझिटिव्ह लस, बिंग पॉझिटिव्ह, विधायक विचार करण्याची, उत्साहाची, अशी लस घेऊन जो भेटेल त्याला टोचायची आपल्याला. परवानगी नाही तुला, आता आम्ही शिबिरातून आलोय, आता तुला हे उत्साह घ्यावाच लागेल, नो चॉईस. असं छान उत्साहाचं वातावरण तयार करूयात. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद सर.